नमस्कार मंडळी. विनोदाची निर्मिती करत तुम्हाला हसवण्याचं कर्तव्य बजावण्यासाठी पुन्हा एकदा रुजू झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे झुंड या हिंदी सिनेमाची संपूर्ण टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज पुन्हा एकदा पडलाय प्रेमात आणि त्याची ही लव्ह स्टोरी कंप्लीट करायला त्याच्यासोबत आहेत अर्थातच कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाडा. माझ्या या एंट्रीच्या एका वाक्यामुळे लेखकांना माझं स्किट लिहायला फार आवडतं. म्हणजे स्किट लिहायला जर 4 तास लागत असतील तर पहिले 3 तास आहेत ना त्यांचा विचार करण्यात जातं की सुरुवात कशी करायची. पण मी काय केलंय, माझं वाक्य सेट करून दिलं लेखकांना की वाक्य घे आणि सुरुवात कर. त्यामुळे त्यांना पुढे सगळं सोपं जातं ना, त्यांना काही त्रासच होत नाही. Seriously, ma'am. I'm really seriously. I'm not serious, man. I'm really seriously. My English, my comedy. जा घेऊन. तर हे अशी सुरुवात करतो मी. पण काय होतं ना, कधी कधी मी म्हटलं लेखाकडे बघतो, मला कळतं अरे यार यांची मला दया येते यार. म्हणून मी 3 वाक्य ऑलरेडी त्याला दिलेली आहेत. हे आता एंट्रीचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं आहे की आज मी जाम खुश आहे. सिरियसली आज मी जाम खुश आहे कारण आज मला माझी गर्लफ्रेंड मिळाली. येस, फायनली 4थी गर्लफ्रेंड. आधीच्या 3 मला सोडून गेल्या, तर फायनली मला माझी गर्लफ्रेंड मिळाली आहे. माझी स्वप्न सुंदरी, माझी हनी, खरातांची वनी. येईलच ती आज मला भेटायला वनीवर. हाय वनी. हाय. सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे. सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे. मैं एक शाम चुरा लूं घर बुरा ना लगे. क्या बात है. लाजलीस? तुझं लाजणं बघून असं वाटलं तुला जागीच मारून टाकावं. मला असं वाटलं तुझं लाजणं बघून असं मला वाटलं अरे बाप मरतो का काय मी, असं वाटलं मला. प्लीज बस ना. प्लीज प्लीज प्लीज. कशी आहेस वनी तू? तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे मी. थँक्यू यार वनी. फायनली तू मला इथं भेटायला तारखेवर आलीस. सॉरी, तारखेवर म्हणजे सॉरी डेटवर आलीस. ओह माय गॉड. हा मस्त हा गौऱ्या. किती छान बोलतोस तू गौऱ्या. थँक्यू. तुझ्या याच विनोद बुद्धीवर भाळले मी. किती छान सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझं. थँक्यू. काय करू मी तुझ्या कॉमेडीचं गौऱ्या. काय करू तुझ्या कॉमेडीचं मी. घोडबंदर रोडला घेऊन जा, बाकी ट्रकवाले सांभाळतील. एक्सक्यूज मी. कोण आहे आणि हा असं का बोलतोय? माझा मित्र आहे ओंक्या. कसा ओंक्या? गौऱ्या. अरे भावा. अरे अरे कसा आहेस तू? मी मस्त आहे. कुठे होतेस तू? जरा बाहेर गेलो होतो यार. 2 आठवडे मला मिस केलंस ना. ते काय संबंध? चल रे, चेहरा सांगतोय मला मिस केलं म्हणून. बरं बाय द वे ओळख करून देतो. ओळख मला माहिती आहे. माहिती आहे ना.
मावशी काय बोल? अरे सांग का अरे पहिलीच डेट आहे ना यार ओंक्या नको ना पहिल्याच डेटला ब्रेकअप करू यार ऐक ना पहिलीच डेट आहे समजून ब्रेकअप नको करूस डेट म्हणजे डेटवर घेऊन आलोय मी तिला नको ब्रेकअप करू म्हणजे आमच्या होणारे वहिनी आहेत. वहिनी नमस्कार वहिनी. वहिनी वहिनी. हा बाकी बाकी व्यवस्थित हं. हे बघ हे काय ओ अंगठी कुठे ठेवली होती? एकदा तू ठेवून बघ ना तू ठेवून बघ काय झालं तुला? काय झालं तुला काय झालं मग कुठे ठेवली होती अरे बाबा एंगेजमेंट करणार आहे आम्ही ओ उद्या एंगेजमेंट करणार आहे आम्ही काय बोल? हो उद्याचा मुहूर्त आहे हो की ना वहिनी हो ना गौरू. हे होणारी नाही मस्त मस्त वाटलं मला खूप बरं वाटलं. Thank you. वहिनी तुमची चॉईस खूप कमाल आहे. थँक्यू. हा तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. थँक्यू Thank भावा you. थँक्यू सो मच थँक्यू सो मच गौऱ्या हा बोल वहिनी एक मिनिट बस ना तू आलोस मी तू काय मागव चहा कॉफी वगैरे काय मागवतो मागव हा असतील वेटर पण असतील इथे. हा, ऐक ना, ये ना. तू हा म्हणजे बघ पुढे पुढे अडचणी नकोत म्हणून हा. ना. तिला तुझे ते 3 गर्लफ्रेंड आणि ब्रेकअप बद्दल सांगितलेस ना. तुझ्यासारखे मित्र असल्यावर न सांगून मला चालणार आहे सगळं क्लिअर केलं तिला मी सगळं सांगितलं माझ्या भूतकाळाबद्दल तिन्ही अफेअर्स बद्दल सगळं क्लिअर केले वने ओ तुला मी सगळं सांगितलं ना माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला हो सगळं सांगितलं हा. म्हणजे याच्या आयुष्यात आधी 3 मुली होत्या मी 4थी मुलगी आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं स्वीकारलंय. हो वा वहिनी म्हणजे तुम्ही फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा मोठ्या आहात. हो म्हणजे वा काय म्हणायचं तुला रे तुला काय म्हणायचं एक मिनिट तुला काय म्हणायचं नाही काय यार तू नको जा ना यार नाही इकडनं म्हणजे आधीच त्याने सगळं क्लिअर केलंय ना काहीच प्रॉब्लेम हा, हा. नाही. आता त्या 3 मुली एवढ्या सोन्यासारख्या मुलाला सोडून गेल्या त्याचा दोष ना. त्यांचा दोष. आपण त्याला काय करू शकतो हा गौरू हा गौरू आपण काय करू शकतो त्याला. नको ना हा गौरू बोलू फक्त गौऱ्या बोल ना यार नको ना याच्या समोर तर किमान हा पण बरोबर आहे बरोबर बोला तुम्ही म्हणजे बसा ना वहिनी तुम्ही बसा बाय बस 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 तू एक घेऊ शकतो मी नाही पण वहिनी अगदी बरोबर बोलात तुम्ही म्हणजे आता त्या मुलींच्या नशिबात गौरव नाही म्हटल्यानंतर त्यांचं नशीब खोटं मोठं समजूया आपण आहे ना. बरोबर. गौरव तर बेस्ट आहे हो. काय म्हणता हो. गौरव बेस्ट आहे आपला हा गौऱ्या तुला अंकिता आठवते ना अंकिता तुझी पहिली गर्लफ्रेंड हा हा पहिली गर्लफ्रेंड अंकिता हा हा माहिती हा काय झालं परवा दिसली होती होय DMW कारमधून फिरत होती तिच्या नवऱ्याबरोबर वरळी सिफेसला मस्त मजा करत होती. ठीक आहे DMW कार तिच्याकडे DMW आहे हा मी पण तिला तेच म्हटलं मी हाक मारली तिने ओळख दाखवली आपण मी म्हटलं DMW कार हा म्हणजे डायरेक्ट DMW कार आधी तर गौऱ्याबरोबर रिक्षातनं फिरायचीस. अरे तिला बाईकवर बसायला भीती वाटायची ना म्हणून मी तर रिक्षात घेऊन जायचं अरे, काय नाही तेच ते हा? मी म्हटलं, तेच ते हा, हा, हा. म्हटलं रिक्षेतून डायरेक्ट DMW कार तर ती म्हणते कशी काय सांगू ओंक्या गौरवबरोबर ब्रेकअप झालं आणि माझ्या आयुष्याची भरभराट सुरू झाली असं म्हणाले. म्हणजे आधी मी नोकरी शोधत होते कित्येक वर्ष नोकरीच्या मागावर होते पण नोकरी काही मला सापडत नव्हती पण गौरवबरोबर ब्रेकअप झालं इंटरव्ह्यूला गेले 3 महिन्याचा पगार सकट नोकरी मिळाली अय्या असं म्हणाले. गौरव सोबत ब्रेकअप झालं एवढं सगळं घडलं तिच्या हा. आयुष्यात. नाही नाही बरं एवढंच नाही ज्या कंपनीत जॉब मिळाला ना त्या कंपनीचा बॉस हा. योगायोगानं तरुण पण आणि सिंगल पण अय्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेरगावी गेले अब्रॉडला तिथेच लग्न करून स्थायिक झाले. अच्छा एवढं सगळं घडलं फक्त गौरवबरोबर ब्रेकअप झालं म्हणून असं ती म्हणाली. खरंच ते असं म्हणाली हा खरंच एवढं सगळं घडलं याच्यासोबत ब्रेकअप केल्यामुळे. एवढं सगळं घडलं. नाही ग कुठे साहित्य काही सांगतोय आपला तू जा ना कशाला ती झाली तिकडे अब्रॉडला सेट ना अरे. आता काय करायचं आपल्याला ते आहे ते. हे अब्रॉड कुठं आलं रे भारतात की भारताच्या बाहेर पाहिलं माझं गौरव किती इनोसंट आहे पाहिलं. तुम्ही त्याला इनोसंट बोलता हो आम्ही सगळे मित्र त्याला भोळा म्हणतो भोळा भोळा म्हणतो. अच्छा गौऱ्या हा अब्रॉड म्हणजे कुठलं ठिकाण नाही रे परदेशी गेलो की त्याला अब्रॉडला गेलो असं म्हणतात. असं आहे का वहिनी तुम्हाला सांगतो आमच्या गौऱ्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्याबरोबर ब्रेकअप केल्यानंतर ना मुलींच्या आयुष्यात वेगळीच भरभराट येते. क्या शपथ सांगतो बघ, तो मान्य नाही करणार. ए बाबा जा ना हा तुला मराठी सांगितलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू हा जा निघी तू चल इंग्लिश मधनं सांग. जा इकडे, लबाड. चल. का बाहेर जा तिकडे केस कापायचा कॅम्प लागलाय कटिंग करून घ्यायचं थोडीशी जा पळ लवकर हो
नको ना यार काय सेटिंग झाली नको ना काय करू ओ, यार आम्हाला काही सांगू नका हा. माझं खूप प्रेम आहे गौरव. काय प्रेम डायरेक्ट बोल आहे म्हणून. आहे नाही नाही वहिनी, पण सांगू नका कसं, असं नाही, हे रॉंग आहे. तुम्हाला सगळं माहिती पाहिजे, उद्या तुम्हाला त्याच्याबरोबर आयुष्य शेअर करायचंय, असं नाही. एक मिनिट, माझी दुसरी गर्लफ्रेंड संगीता, हा. तिचं काय झालं पुढे? बरोबर, बघा सांग ना. आता हाच बोलला म्हणून. तू उगाच ना हिला भडकू नका, आज सांगतो तुला मी. भाई भडको कशाला यार? अरे तू त्यासाठी झालाय वाटतं. आता संगीबद्दल तूच बोललास. हा काय झालं तिचं? 12वीतली तुझी ती गर्लफ्रेंड, हा बरोबर. जोपर्यंत वहिनी यांचं अफेअर सुरू होतं, हा. ती 12वीला 3 वेळा नापास झाली. अय्या. 3 वेळा. थिन. पण आज तीच संगी एका देशाची प्रिन्सेस झाली आहे. काय? कोण? संगीता से- असं तिचं नाव आहे. ती शेंबडी संगीता. अरे संगीता झाली. ती शेंबडी फक्त तुझ्याबरोबर अफेअर होतं ना तोपर्यंत होती. याच्याबरोबर ब्रेकअप केलं, तिच्या आयुष्यातली सर्दी कायमची निघून गेली. कोण काय यार? काय शब्द सांगतो, आता सध्या ती भारत दौऱ्यावर आहे. आता सध्या आली आहे? आपल्या नवऱ्याला आपलं जन्मस्थळ दाखवायला घेऊन आली आहे. कोण? खरं सांगतो, संगीता. इकडे आली आहे? हा. अरे प्लीज. या गौऱ्या तू या गौऱ्या या तूच आहे ना यो या गौऱ्या किती दिवसांनी या गौऱ्या बरं झालं तू मला सोडून गेला मला प्रिन्स भेटला यार गौऱ्या ही इज प्रिन्स ही इज बिलानियर हा प्रिन्स आहे? सोल्जर पिक्चर मधला वाटतोय. जोजो. Hey Gauria, nice to meet you. गोस्वामी सरांचा फोन आलेला का? काय सांगतो? नाही काहीतरी घोळ दिसतो यार मला. अरे ह्याचा चेहरा आणि आमचा असिस्टंट सेम दिसतात यार दोघं. काहीतरी घोळ आहे यार. या गौऱ्या हा. मला त्याला माझा बर्थ प्लेस दाखवायला जायचंय मी निघते बाय बाय कुठल्या Bye. देशाची प्रिन्सेस आहे का तू? ही तुझी भाषा? शपथ काय आहे? वहिनी मी बोललो ना, वहिनी आता विश्वास बसला. हो. मग ए वनी नको ह्याचं नको ऐकू. अगे काहीतरी फालतूगिरी आहे. ओक्या यार झाला यार. ओक्या तुटून झालं, लग्न करायचंय मला यार. नाही गौरव, मला ना खरंच आता असं वाटायला लागलं की तुझ्यासोबत ब्रेकअप केलं की माझं नशीब फळफळ हे वनी नाही वनी असा विचार करू नको यार. वनी ऐक ना, असा विचार करू नको. हा काही सांगतोय. ओंकारजी म्हणजे मी आता जर गौरवला सोडलं तर मला पटकन चांगला मुलगा भेटेल का हो? वनी यार परफेक्ट प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्याला भेटेलच हे सांगता येत नाही ना. हो ना. आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आज सकाळी मला एका मुलीचा मेसेज आला की परवा मी तुला आय लाईक यू म्हटलं आणि मला 5 लाखाची लॉटरी लागली. अय्या. ओके यार नको स्टोऱ्या बनवू नको यार. अरे मी यार काय सांगतो बघ. तर ती म्हणाली की परवा मी तुला आय लाईक यू म्हटलं आणि मला 5 लाखाची लॉटरी लागली. आता मी तुझा आयुष्यभरासाठी विचार करायला तयार आहे. म्हणजे तिला मी आवडतो, पण वहिनी मला ती आवडत नाही ना. त्यामुळे मी तिला फक्त ऑल द बेस्ट म्हटलं. फक्त ऑल द बेस्ट. तुम्हाला का नाही आवडत ती? आणि ती सुंदर आहे, नाकी डोळी छान आहे, सगळं 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 कमाल आहे, पण मला नाही आवडत. मला ना दणकट मुली आवडतात, म्हणजे जाड सावळ्या. बाकी ते रूपाचं मला काही एवढं काही हे नाही पडलेलं. आणि हा किती मुद्दाम करशील भिकाऱ्या? किती मुद्दाम करशील? कपडा जरा झाला इकडनं. किती मुद्दाम करशील? अरे मी त्यांच्याशी बोलतो यार. आणि वहिनी त्या मुलीला जर केक आवडत असेल, केक दिसल्या ती जर तुटून पडणार असेल तर बस तोच माझा जोडीदार. हे म्हणजे तुम्हाला माझ्यासारखी मुलगी आवडते का? ओय. म्हणजे तुम्हाला केक आवडतो? जीव की प्राण. तुम्हाला कोणी चुकून जाड म्हणतं? हो, काही जण म्हणतात. आय लव्ह यू वने. वनी एक मिनिट. ओक्या 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 आय लव्ह यू. I love you too. आय लव्ह यू. ए, वनी यार नाही. गौरव समजून घे, मला आयुष्यभर दारिद्र्यात नाही राहायचं. अरे पण नाही. ओंकार चांगला मुलगा आहे, मी त्याच्यासोबत सेटल होऊ अरे पण नाही I love केलंय. you, ओंकार. Yes, गौरा राम राम. ए, ओक्या लांब राहा. ओक्या माझी गर्लफ्रेंड आहे ती. राम राम. तू आता मी तिला निवडलंय, आम्ही डेटवर जातोय. कळलं? चल गो. ए, ओक्या ऐक ना. काय मग मी काय करू आता? तू बघ ना, तुला आजूबाजूला बघ ना, कोणतरी गौरी चारमार म्हणणार असेल ना, बघ ना. चल ग वने. किती भिकार आहे बे ओक्या तू. लेखकाचं शेवटचं वाक्य. जाम बेकार क्रिएटिव्हिटी.
युजल. प्रसाद ओघ. तुमच्या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुपरहिट आहे. म्हणजे जेव्हा गौऱ्या येतो आणि त्याच्यानंतर काही क्षणांनी ओमकार येतो तेव्हा तुला काहीही मिळणार नाही हे आम्हाला माहिती असतं. पण तो प्रवास तुम्ही किती विविध पद्धतीने रंजक करता हे खरोखरच कौतुकास्पद आहे. माइंड ब्लोईंग. मजा आली, खूप मजा आली. आकाश, तुला कसं वाटलं हा लव्ह ट्रँगल? खूप मजा आली मला. काय म्हणजे तुम्ही सगळे ना धमाल आहात, म्हणजे कमाल. असंच आम्हाला हसवत राहा, आमचं मनोरंजन करत राहा आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू आकाश अँड थँक्यू टीम. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आज अडकलेत एका निरागस गोंडेत संकटात. आणि या संकटात त्याला आणखी हैराण करायला येत आहे जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. अहो नाही सर, मी तेच सांगतोय तुम्हाला. केस सॉल्व्ह झाली आहे सर ती. हो. नाही, गुन्हेगार अभिनेता पृथ्वी प्रताप यांना आम्ही अटक केली आहे सर. सर केसचा रिझल्ट लागलाय. त्याने मेडिकल स्टोअर फोडून तिथून निरागसतेच्या गोळ्या चोरल्या सर. हो. येस सर. ओके सर. येस सर. जैन सर. जैन. काय या ऍक्टर्स हो. पाटील, किती लपडी आहे ऍक्टर्स लोकांची. एक्सक्यूज मी सर. इथे बसन. चलो. अयो. हो. ओ पाटील, काय ह्याच्या आईला सेलिब्रिटी आहेत. पाटील ओळखलं का? हो ओळखलं. नाही ओळखलं? अहो समीर हडकर. नाही समीर हडकर नाहीये, समीर चौघुले माझं नाव आहे. माहिती आहे. हमरे का तुमरे का माहिती आहे आम्हाला. हाताला काय फ्रॅक्चर झालंय का? नाही, बाळ आहे. फ्रॅक्चर कसं असणार? मला वाटलं एवढा सुचलाय हात असा. नाही हे बाळ आहे. बाळ. हॅलो बाबू, काय बाबांबरोबर पोलीस मामानं बघायला आला का? काय रे? बाबा जर की ऍक्टिंग करणार. बाबांना थँक्यू बोला. नाही, बाबांना थँक्यू बोला. बाबा खूप मोठे सेलिब्रिटी आहेत. बाबांकडे वेळ नसतो. थँक्यू बोला. बाबांना थँक्यू बोला. तरी बाबांनी थोडासा वेळ काढला आणि तुला या जगात आणलं. नाही हमरे को पता तुम किधर जाता था. तुमरे को पता. जरा लांब व्हा. एवढे पण सेलिब्रिटी हे नसतात की त्यांना काही अजिबात वेळ नसतो. आणि मुळात याच्यासाठी फार वेळ लागत नाही. नाही, मुद्दा तो नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे, हे बाळ माझं नाहीये. हे बाळ माझं नाहीये. हे बाळ तुमचं नाहीये. मग कोणाचं आहे? एका बाईचं आहे. यांच्या विनोदाला टायर मध्ये घालून मारला पाहिजे. म्हणजे काय? बाळ बाईचाच राहताना चौगुले. तुम्ही ना सूर सॉरी सूर चुकतोय. यांचा सूर चुकतोय. मला सांगतो काय झालं. एक मिनिट जरा असं नका करू तुम्ही. काय झालं तुम्हाला सांगतो. मी मॉलमध्ये उभा होतो आणि तिकडे एक बाई आली बाळ घेऊन. तिने मला बघितलं, ती एक्साइट झाली आणि म्हणाली, चौगुले 1 सेकंद बाळ धरा, मी माझ्या नवऱ्याला बोलवून आणते, तो तुमचा खूप मोठा फॅन आहे, मला फोटो काढायचे. म्हणून ती गेली. अर्धा तास झाला मी वाट बघतोय तिची, ती आलीच नाही. हो. मग मी मॉलमध्ये गेलो. त्यांना विचारलं की तुमरे को ऐसा मालूम है क्या किसका है? हमरे को तो जबाबदारी लेने का नाही, हमरे को मालूम नाही. असं 3-4 ठिकाणी विचारलं. शेवटी मग मी इथे आलो. हे अशी ती स्टोरी घडलेली आहे. म्हणजे बाळ तुमचं नाहीये? नाही, माझं बाळ नाहीये. ती बाई मला हातात देऊन गेली. हातात देऊन गेले. गिफ्ट होतं का ते? गिफ्ट नाहीये हे बाळ. याचा जे हा लपावतोय खरं सांगा. मुळात हे बघा ना, काय तुम्ही मुळात ना हे आता सूर सुधारायला सांगा प्लीज. सांगा त्यांना. एक मिनिट शांत. बाई माझ्या हातात बाळ देऊन गेली. माझं खरं चौगले बसा तुम्ही शांत बसा. मॉलमध्ये असं उभा होतो. माझं स्वतःचं हे काही नाहीये. काय माहिती. सगळं ठीक आहे. नाही ऐका, सगळं ठीक आहे, पण मॉलमध्ये असं कोण उभं नसतं. मी एक सांगतो. ती आली बाई, माझं काहीच नाही. मी ठरवलं. शांत बसा. काही प्रॉब्लेम नाही. शांत एकदम शांत. चौगले काय म्हणतो. तुम्ही आता सांगितलं सगळं, पण नाही पटत आहे. नाही पटत. मग मी
स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतोय की बाबा हे खरंय खरंय, पण नाही पटत आहे. अहो नाही खरं असं सांग कसं कोण बाई आपलं बाळ देऊन जाईल? अहो पण ती देऊन गेली, मला तेच तुम्हाला सांगायचे. ती बाळ देऊन गेली, माझ्या हातात देऊन गेली ती. अरे तो प्रसाद आहे का? कोणी बी आलं देऊन गेला तुले आणि तू घेतला? एक मिनिट पाटील, एक मिनिट. आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया. तुम्ही याला शांत व्हा, शांत व्हा. आल्यापासून काय मी नाही बरोबर आहे, हे काय वाकडं गेलं त्यांचं. बरोबर आहे, सोडून द्या. ऐका, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. फॅन आहे मी, त्याच्याबद्दल काय बोललो मला? ऐका, शांतपणे ऐका. बाईचं लफड आहे, खरं खरं सांगून टाका. अहो नाही, ऐका माझं. काय माणूस सेलिब्रिटी होतो, प्रलोभन येतात, पाय घसरू शकतो. नाही ऐका, मी केस बंद करून टाकीन. नाही. आपल्या तिघांमध्ये राहणार, बाहेर कुठे जाणार नाही. काय ते खरं खरं सांगा तुम्ही. नाही ऐका, मी लफडेवाला माणूस नाहीये. चौगले काय बोलताय? बाळ बघा, तुमचा आणि त्याचा, बाळाचा, दोघांचा चेहरा सेम आहे. अहो नाही, तिथलं इथे आपण प्रूव्ह करूया. एक पाटील, तुम्ही चित्र काढताना? हो सर. यांचं चित्र काढा, बाळाचं चित्र काढा, बघा किती सेम दिसत. मी खून करेन. चित्र माझं काढलं तर मी खून करेन. सर खून जेवढ्या कॅमेऱ्यात सगळ्यांना मी सांगतो चित्र नाही काढायचं. नाही मी कुठला सेंटर कॅमेरा कुठला मी सांगतोय तुम्हाला. माझं चित्र नाही काढायचं. प्रॅक्टिस करायचं तर देखावे 444 कावळे बिवळे काढा. समीर चौगुल्यावर नका प्रॅक्टिस करू. बाळ रडतंय सर. बाळ रडतंय. असं नाही बाळा, असं नाही बाळा. असं आहे ते बाळा आहे बा. खालचा स्वर बेटा. चौगले, हा वा टांग 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 टांग. हो चौगले. आता शो लावा लागेल इकडे. 550 रुपये तिकीट लावतो. आता तरी मान्य करा चौगले. अहो बाळ सनईच्या आवाजात रडतंय. आता तरी मान्य करा तुमचं बाळ आहे. नाही हो, सनईच्या आवाजात कसं रडेल बाळ? आता बोला. आता इथलं इथं क्लिअर झालंय. बाळ हमरेको तुमरेको करत रडतंय. हे आती आहे रे. हमरेको तुमरेको वगैरे नाही. हमरेको तुमरेको बाळ रडतंय. बाळ नाहीये तो. पांढरे केसांचा राजपुत्र आत बसलेला आहे. तो तिथून काढतोय आवाज. त्याला नवीन मोठी केबिन मिळाली, खुश झालाय तो. तो कंटेनर आहे ना, कंटेनर आता मोठा झालाय, नवीन इंटिरियर केले, त्याचा आनंद आहे हा. सर काय बोल. ऐका माझं, मी सांगतोय ते ऐका. मी आजपर्यंत मी कंट्रोल करतो. मी सांगतोय ते ऐका. माझं लफडं नाही आहे. लय झालं तुझं. लय ऐकलं आता. ऍक्टर म्हणून लय रिस्पेक्ट दिला. मोबाईल काढ. मोबाईल बायकोला फोन लावून दे. मोबाईल पाटील मोबाईल काढा. मी काढतो. खिशात कोणाच्याच हात घालायचा नसतो. हा थांबा जरा. मोबाईल काढ. हॅलो वहिनी. हा बघा तुमचा नवरा आहे, तो इथे आलाय आमच्या पोलीस स्टेशनला. हाय चेतू. जरा गप्प बसा. तुमच्या नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या बाईसोबत संबंध आहे. तिचं बाळ तो इथं घेऊन आलाय. काय? हा. आलीस? आली ती? इथेच होतीस की काय बसलेली? अरे ह्याला काही लॉजिक आहे का? तुम्ही फोन करणार, ती माझ्या घरी आहे, कशी येणार एवढ्या लवकर? आता ती काय करणार बाबा, साडी चेंज करा, मग बाहेर या, लिफ्टचं बटन दाबा, लिफ्ट मध्ये जा, खाली उतरा, रिक्षा, पोलीस स्टेशन, एवढं करायचं? एवढं नाही, एवढं दाखवायचं इथे थोडं तरी लॉजिक. आता हे झुंडच्या इथे प्रमोशन साठी आलेत, फुटबॉल मॅच खेळून दाखवते तिकडे. नाही तसं नाही. नाही ना, आहे तेवढंच करणार ते. बरोबर आहे, बरोबर आहे ना. हे वहिनी, हे बघा, मला सांगा. बघा हे बघा, बाईचं लफड आहे, हे बाळ आहे तिच्यापासून. आता काय करायचं सांग. नाही हे बाळ मी स्वतः, हे अनोळखी बाई आहे, त्या अनोळखी बाईने तिचं बाळ माझ्या हातात दिलं. माझी खरंच काही चूक नव्हती. कडक पाव ते हातात द्यायला. कडक पाव नाही मी बाळ आहे ना, ते लाज नाही वाटत समीर तुला? शांतपणा नाही ना. जगासमोर दाखवायचे मी किती सज्ज
सज्जन आहे, आम्ही किती चांगला आहे. असं सज्जन कोण दाखवतं ग? कुणासमोर जाताना मी सज्जन आहे असं कोणी करतं का? ते नाही ग. तू किती नीच आहेस ना समीर. आज एक मिनिट समीर. बाळाच्या आईला आत्ताच्या आत्ता इथे बोलव. नाही, हे बघ मी बोलाव. अरे मी नाही सापडत समीर बोलाव. अगं मी म्हणजे हे कोण? नागराज सर. नागराज मंजूर शपथ. अयो अरे सर नमस्कार. आपलं पोलीस स्टेशन आहे तिकडे बाहेर कशाला थांबलं सांगायचं ना. लगेच आलो असतो आता. इथे कसं काय येणं गेलं? बोलू का? कंप्लेंट करायची. मोबाईल हरवलाय माझा. मोबाईल हरवलाय? अरे बापरे, म्हणजे चोर लक्की आहे. नागराज मंजुळेंचा मोबाईल चोरला. हॅलो सर. घे समीर चौगुले. ओम सर. बघ मला ओळखलं सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर तुम्ही इतकी वर्ष मला बघताय सर. प्लीज यांना सांगा मी कसा. सर तुम्ही यांना ओळखतो ना. थँक्यू सर. थँक्यू सर. इथे ना एका गुन्ह्यासाठी यांना इथे आता अडकले तिथे. हा सर एक फक्त मत विचारायचं आहे. तुम्हाला असं वाटतं का की या माणसाची बाहेर लपडी असू शकतात? असू शकतं ना. आता झुंड नावाचा जो सिनेमा केलाय त्याचा सेट पुण्यात उभा केला होता. अच्छा. आणि मग तिथं आम्हाला काही कारणाने शक्य झालं नाही शूट करणं. मग आम्ही नागपुरात गेलो आणि नागपुरात शूट केलं. आणि अजय अतुल आहेत सोबतीला. अच्छा. आम्ही जवळजवळ 4 वर्ष काम केलं म्युझिकली. 4 गाणी. सर प्रश्न वेगळा होता. आणि एक मिनिट. एक हानी ना गप बोलतायत ते. 4 गाणी आहेत आणि सगळीच गाणी सुपरहिट आहेत. आवडतात. कसली सुपरहिट गाणी ऐकली. सर ऍक्च्युली काय होते झुंडचं प्रमोशन होते. करा ते करा. तो आहे हक्क आज त्यासाठी आलाय. तुम्ही करा. पण ह्यानी जो प्रश्न विचारलाय माझ्या चारित्र्यावर जे असे 4 गप ना जरा. बोलतोय ना मी. बोलतोय गप्पा बस. म्हणजे सर बरोबर बोलला तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हा माणूस बाळ चोरू शकतो? हा हाय सांगा सर. बाळ हा चोरू शकेल ना. काय आता सहज शक्य आहे. कारण की चोऱ्या करणारी अशी खूप मोठी झुंड आमच्या फिल्ममध्ये आहे. अच्छा. आणि जवळजवळ 30-35 पोरं आहेत. अरे बाप. आणि माझं चारित्र्य जरा मी हानी ना तुला आता मारीन बोलतोय. वेगळं म्हणतात. सर बोलतात गप्पा बस. हा सर ती 35 पोरं आहेत. 30-35 पोरं आहेत. रिंकू आहे, आकाश आहे, सोमनाथ आहे. आणि ज्यानं फॅन्ट्रीत काम केलं तो सूरज आहे. खूपच भारी काम केले. सर लहान तोंडी मोठा करत होते. पुन्हा सलग 2दा तुम्ही प्रमोशन केलेलं आहे. मी तिकडे करणार ते वेगळंच. इथे पण नाही झालंय. होऊ दे प्रमोशन होऊ दे. प्रमोशन झालं पाहिजे. पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्याच्याबद्दल तुम्ही प्लीज. गप्पा बसना. मी बोलतोय ना सरांसोबत. काय होत आवाज बंद ठेव. झुंड चाललंय. मारीन हानी तुला गप बोलतोय. सर म्हणजे एक शेवटचा प्रश्न आहे. याच्यावर आपण याचा निकाल लावून टाकूया. संपूर्ण. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय चेहऱ्यावरून हा बाहेर केले आहे की नाही मला सांगा. चेहऱ्यावरून बाहेर गेले असू शकतं. काय चेहऱ्यावरून काय सांगू शकत नाही. आता जे इतके चेहरे आहेत माझ्या फिल्ममध्ये. आम्ही सगळी झोपडपट्टीतली पोरं गोळा करून त्याचं कास्टिंग केलेलं आहे. चेहऱ्यावरून म्हणजे इतके भन्नाट चेहरे आहेत. अमिताभ बच्चन आहेत एका बाजूला आणि एका बाजूला ही सगळी गँग आहे. खरं. आणि चेहऱ्याचाच विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो की मला वाटतं की हे चेहरे नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहेत. नक्की आवडणार सर. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला बोलू दे ना एक मिनिट. आणि आता लोकांना चित्रपट आवडतोय. मला वाटतं हे चेहरे आता ओळखीचे होतील महाराष्ट्राला. जे काही नवीन पहिल्यांदाच कामं करणारी मुलं आहेत. आणि बच्चन साहेब आहेत. सर साहेबांचं तर सर सॉरी टायर आणि माझं बूड एवढंच अंतर आहे. तुम्हीच सांभाळणार आहात. तुम्ही हे सांभाळू. आता तर थोबाड बंदच ठेव. होय. दी नागराज मंजुळे सरांनी सांगितलं हे लाज वाटली पाहिजे. काय सॉरी ह्याला काय समजलो होतो आम्ही. एवढा मोठा ऍक्टर आम्ही काय समजलो होतो याला. मध्ये यांना बच्चन साहेबांनी बोलवलेलं. बच्चन साहेब यांच्यासमोर असे झुकले. याचा फोटो व्हायरल झाला. तुम्हाला तर म्हणजे बच्चन साहेबांबरोबर विषय झाला तसा विषय झाला होता. ते बोलले की वो इतना सा अदना सा जो एक्टर है उनको झुक के बात करना पड़ता है मेरे को. मैंने ऐसे झुक के बात किया तो वो फोटो इन्होंने वायरल कर दी. ते म्हटले की ते बुटका एवढाच आहे आणि त्याला सांगायचं म्हटलं ते कानात पोचायला वाकायला लागते. ते वाकून सांगितलं ते फोटो व्हायरल केला यांनी. तो ते म्हणाले काय होते. काय म्हणाले होते कि भैया तुम बहुत ही घटिया एक्टर हो. अभी एक्टिंग बंद करो. नाही ये झुकके उन्होंने कहा. नाही तसं नाही. विचारा. बरोबर बोलताय ते. अरे नाही. अरे लाज वाटते कर तुला. लाज वाटते.
अहो सर किती नालायक माणूस हा. अहो तुम्हाला सांगतो त्या एका फोटोवर याने 150 सुपाऱ्या मारल्या. नाही सर नाही 90 असतील. नाही सॉरी सर माझी लाज वाटली पाहिजे रे, तुला लाज वाटली पाहिजे, खरंच लाज वाटली पाहिजे. का वागलात सर हे असं? तुम्ही दी नागराज मंजुळे आहात, दी नागराज मंजुळे. मी सर चाकलाय एवढा आहे ते. मला का असं वागावं असं वाटलं? तुमच्या आयुष्यात अशी काय गरज पडली की समीर चौगुला काशी करायला एवढं लांबून इकडे यावं? सर तुमचा मोबाईल आम्ही 0 मिनिटात शोधून देतो सर. नाही मोबाईल मला वाटतं खिशातच आहे. चला येतो मी आणि फिल्म बघा झुंड रिलीज झाली आहे. हो सर. बाय बाय. हो सर थँक्यू सर. थँक्यू. अरे काय अर्थ होता या एंट्रीला या माणसाच्या? फक्त झुंडबद्दलच बोलला तो. साहेबाचं बाळ हरवलं, साहेबाचं बाळ शोधून द्या. बाळ हरवलं? त्या हास्य जत्रेमध्ये चौघडे येतात, त्या दिवस बाळ सोडलं साहेब. बाळ बंडू नाही चौगुले. बघा बघितलं ना? अरे हे काय तू बाळ चोरलास? सोडलं नाही मी बाळ, सोडलं नाही. ऐक हीच ती बाई. तुम्ही क्लिअर करा ना. ही बाळाची आई आहे ना, आता ही म्हणाली ना. तुम्ही क्लिअर करा, त्याला विचारा. ही बाळाची आई. हो ही आई. हो. ऐका सगळे टवळे जगातले अख्खे सुंदर पुरुष सोडून माझा कुरूप नवरा तुला मिळाला. मी सांगते, सगळं सांगते. हे माझं बाळ आहे, या माणसाचं बाळ नाहीये. तिथे मॉल मध्ये काही सेकंदासाठी माझं बाळ मी यांच्या हातात दिलं आणि हा माणूस बाळ घेऊन पळून गेला. यस बाळ घेऊन पळून गेलो. आता मी बाळ घेऊन पळून नाही बोल. नाही ऐका माझा ऐका. ती मुलं चोरणाऱ्या धडक गँगचा म्होरक्या अब्दुल तूच आहेस ना? मैं अब्दुल तूच आहेस ना? अब्दुल कुठून असणार मी? बाकीची मुलं कुठे आहेत? अरे मला नाही माहिती. बाकीची मुलं कुठे आहेत? कुठे मी काय मुलं काढ. मुलं काढ. माझी काय फॅक्टरी आहे का रे? मुलं सर 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 मी तो असा नाही ऐकणार. सर उभा राहा. आता घ्या. सुपर हिट परफॉर्मन्स आणि सुपर हिट प्रमोशन सुद्धा. क्या बात है. बहारदार, खूप मजा आली, खूपच. प्रसाद दा. हा बहारदार. नागराजजी तुम्ही कधीही ऐकलं नसतील अशा काही कॉम्प्लिमेंट देतो. एकदम सैराट परफॉर्मन्स. हे कधीच तुम्ही ऐकलं नाही आजपर्यंत. एकदम झिंगाट म्हणजे क्लास. पण जोक सपाट या निमित्ताने तुमची नाळ या मंचाशी जोडली गेली हे फार महत्त्वाचं. फार बहार आली नागराजजी, तुम्हाला बघताना फार बहार आली. चित्रपटात आम्ही तुम्हाला पाहिलेलंच आहे, पण प्रत्यक्ष तुमचा परफॉर्मन्स बघण्याचा योग या मंचाच्या निमित्ताने आला, तेव्हा या मंचाचे एकदा जाहीर आभार मानले पाहिजे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. सई खूप क्रेझी परफॉर्मन्स होता माझ्यासाठी. समीरदा फार सुंदर परफॉर्म केलंस आणि तुला पार्टनर्स सोबत द्यायला पण तगडी मंडळी होती सगळी. अण्णा मजा आली तुम्हाला लाईव्ह बघताना. पुन्हा या कधीतरी. अवघड आहे ह्याच्यात इथे येणं आणि मला खूप टेन्शन आलं होतं. असं पहिल्यांदाच केलं मी. तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून झालं ते, नाही तर मला जमलं नसतं. थँक्यू सो मच. अतुल दा, तुम्ही किती एन्जॉय केला था परफॉर्मन्स? माझी स्वतःची इच्छा होती की जेव्हा केव्हा इकडे झुंडच्या प्रमोशनसाठी येऊ तेव्हा नागराजने इकडे स्किटमध्ये भाग घ्यावा. कारण एक प्रकारचा नारळ फोडलाय मी आणि त्याच्यानंतर मी बघतोय प्रत्येक एपिसोडमध्ये कोणी ना कोणीतरी येतंय आणि ते इकडे परफॉर्म करतात अप्रतिम. आणि नागराजने पण त्याचा उत्तम नॅचरल नागराजने त्याचं काम केलं. त्यांनी एक तुमच्याबरोबर राहून सॅल्यूट तुमच्या कामाला केलं आहे. त्याच्यासाठी नागराज खरोखर तुझं अभिनंदन. खूप सुंदर खूप सुंदर. आणि तुमच्या सगळ्यांबद्दल काय बोलू, मी मागे पण बोललो आहे, खूप वेळा बोललो आहे. खूप सुंदर चाललं आहे तुमचं काम आणि असंच चालू राहू दे. थँक्यू थँक्यू.
मंडळी, आपल्या भांडणानं दुनियेला त्रास देणारी मायलेकाची जोडी म्हणजेच विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांच्या तावडीत आज सापडलाय सातारचा विरोधी तारा रोहित माने. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. प्रवाशांना सूचना साताराची गाडी फलक बाजूला साताराची गाडी फलक बाजूला साताराची गाडी. प्रवाशांना सूचना आहे भिवंडी कोल्हापूर गाडी पाटणा सातारा लागणार तिथे बाजूला लागणार आहे भिवंडी कोल्हापूर गाडी. वा 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 गाडी नंबर 78 जरा पुरे गाडची गाडी लवकर मार्गच करा गाड्यावर लवकर मार्गच करा गाडी ए मांडगोळा गबस की ए म्हातारे पोराला घेऊन तिकडे कोपऱ्यात जाऊन बस. नाही साहेब नुसतं सांगणारातलं नाहीये कार्ट ऐकायचं नाही चांगला लाथा बुक्क्या घालून तुडू आम्ही आल्याला नुसतं ऐकणार नाहीये घाला लाथा बुक्क्या. बस आता काल मला योग घालणार आहे का बापाची पेंड आहे काय बाप काढू नको त्याचा तो मारू शकत नाही वय आहे का दम त्याच्या अंगात जोर नाही वय दाखवू दे ना जोर त्याला. शाना एक मिनिट दम घ्या चप्पल ना हाना चप्पल घ्या ना चप्पल मारा चप्पल खाली घ्या ना चप्पल घ्या मारा त्याला दणका घाला चप्पल खाली आहे का तोंडा पुढे जाता ती चप्पल कशाला 17 वेळा गबन डोक्यात जाऊ नका तुम्ही. हा साताऱ्याची बुळून गाडी मार्गाचा करा बरं का तुम्ही लवकर मार्गाचा करा. ए तुझ्या का पाया पडू आता पाया पडू तुझ्या पडकी पाया पण माझ्याकडे प्रसाद नाही द्यायला. म्हातारे गाडी मोडला का अरे महामंडळाचा आहे लगा ते आधीच मोडलेलं असते त्याच मोडा निघ तू काय माफ करायला लागा गबस जरा तू आता तिकडे आत येऊ नको. ए गबस तू का जरा तू आहेस गप आहे की कशाला पुढे पुढे बोलतोय तिकडे कोपऱ्यात जाऊन काय करायचं ते करा तिकडे तुम्ही त्याच्यावर सांगा ना त्याच्यावर सांगा ना गप्पी मुर्द्या गप कशाला त्याला हसितो तुझी नाही लायकी बघ तो माणूस काम तरी करतो तुझं काय दिवसभर डुकरावानीस गावभर हिंडतो तू काय काम करतो. नाही मी काय नाही करीत. काय करतो तू काय करत नाही गपरा उंटावरनं शेळ्या हाकायच्या आणि लोकाला हसायचं होय ना डुकरा उगा त्याला काहीतरी बोलितो ते पोरग काम करीत आहे. खेळ खोपी शिरगाव गाडी लागलेल्या बघा प्रवासी गाडी लागलेल्या इथं ऐक काम नाही धाम नाही आईला आपलं लावायचं राबाईला. मला एक गोष्ट कळली आहे पण काय हा तू आईच अशी आहेस म्हणजे बघितलं मी आजपर्यंत तुला आहे ना परक्याचाच लय पुळका असतो. ए माकडा त्यो नाही परका माझा कळलं ना लय जीव आहे त्याच्यावर माझा आणि तो परका असला ना तरी मला सांभाळेल तुझ्यापेक्षा बरं आहे ते पोरग. त्याला बोललो तुला कशाला टोचतंय का कोण आहे तो तुझा लोक आहे माझा लोक आहे माझा पोरगा आहे माझा काय म्हणणे हे तुझा लेख आहे हा हाय मग मी कोण आहे तू भाकरीच्या तुकड्यावर घेतलाय तुला लोक आहे माझा काय करशील मी काय करशील लोक आहे तो माझा आहे पोरा तू लेख आहे का ना माझा कोण म्हणलं तू लेख आहे ना म्हण की वय नाही पण म्हण ना वय कशाला म्हणून म्हण ना वय म्हण ना नाही मी लेख त्याची ना चांगली जिरवायची आहे मला आता म्हणतो ना आई नाही बरं मग आता आईची किंमत कळल त्याला म्हण ना वय म्हणून तिकडे बाहेर जाऊन बसणार का म्हण की हा म्हणतोय आय आहे बरं का माझी तर देऊ नको जायला माझ्या इथं माझं कोण नाही कोणाचं आहे ग माझं लेकरू कोणाचं आहे आई बापाला पोषित या उंडग्यासारखं नाही. जाऊ बाहेर जाऊन बस जाऊ बाहेर जाऊन बस. हो साहेब इथल्या वायफायचा पासवर्ड सांगा बरं अशी तुला काय बघायची वायफाय घेऊन वायफायचा बाजू काय नाही तर वायफाय बघा तिकडे विचारलं मी केला तापल्या का उगाच हित्त काय चाललंय ह्याला वायफायचा पासवर्ड पाहिजे प्रवासाने कृपया लक्ष द्या बरं का वायफायचा पासवर्ड मागायला कोणी येऊ नका कोणी याचा लय डबड पडलंय 6 महिने झाले ती काय संबंध आहे का या गोष्टीचा मायकोर कसं बोंबलते बघ राग काढते येते तुला काय करायचंय त्यो आणि त्याचं काम बघून घेऊ तुला काय करायचंय अरे बघ माझ्या लेकराला काय बोलला ना तर थोबाड रंगवीन हे तुझं लेकरू आहे माझं लेख हे तुझं लेकरू आहे माझं लेख
मग कशाला माझ्या बरोबर येते माझ्या आजीकडं? हे नाही यायचं चुलखंडात घाल तुझ्या बरोबर जाईन मी जाईन माझ्या लेका बरोबर ए पोरा लेकरू आहे चल तू आत येऊ नका सारखं मी येते तुझ्यासोबत. कुठं? मी येते तुझ्यासोबत. कुठं? 4 दिवस तुझ्या घरी राहते. नको 4 दिवस अरे ना आई आई करत येईल कार्ट माहितीये का त्याचे चांगले जिरू आपण. अरे पण वय म्हण ना. अरे नाही न्यायचं मला. आईला घरी नेतो म्हण ना. अरे नाही न्यायचं तर नुसतं म्हण की नाही म्हणायचं मला. 2 रुपये दे. अरे काय 2 रुपये का मड्यावर मड्यावर 2 रुपये. अरे मग ए आईला घेऊन निघालोय मी. तोंड वाकडं करून बसू नको. माझं नाव ए नाही आहे. बबन शेठ म्हणतात मला. नव सांगू बबन शेठ आला मोठा आहे. आपण जाऊ काम झालो जाऊ आपण. ए टमकाळ्या ए बबन्या मी चालले बरं माझ्या मोठ्या लेकाच्या घरी. जा तू बस इथं बोंबलत. मी बसीन बघा चालले मी. जा मग येशील आई आई कर. मी नाही येणार. बघा बबन्या मी नाही येणार आहे. आता बघ समधी इस्टेट आहे ना याच्या नावावर करते मी. तू बस बोंबलत. तुला देते फात्रे आता मी. इस्टेटीचा कशाला काढलास? का इस्टेटीचा कशाला काढलास? त्याचा अर्धा वाटा नाही वय. इस्टेटीचा कशाला काढलास? त्याचा अर्धा वाटा नाही. त्याचा काय संबंध आहे? मग त्याला नको द्यायला वय. मी माझ्या बापाचा एकच मुलगा आहे. वाटेल ते बोलू नको माझा लेक आहे तो. माझ्या इस्टेटीत मी कोणाला जाणार पण लागल तुला. नको तुमचं काय मला. नाही तू घे. कशाला असं कसं नको माझा लेक आहे तू घे. अरे नाही मी तुझा लेक. मी बघते काय करते. हा मी इस्टेटीवर आहे आता डोळा. काय करशील? मला द्यायचे त्याला इस्टेट. काय करशील? काय नाही करत यो. काय अंगात दम नाही त्याच्या. करू दे की काय मी आहे नाही तर काय नाही दम त्याच्या. माझ्या इस्टेटीवर डोळा आहे मी. मी फोडून टाकीन. तू बाजूला आहे. फोड ना. मी हमेशा सांगत आलो तू आडवी येऊ फोड तू फोड. अरे तुझ्या बापाचं काय जाते फोड घातलं डोक्यात म्हणजे काय करशील? त्याच्या अंगात नाही दम मला माहितीये ना. फोड तू. तू बाहेर खाली फोड तू. दगड खाली अंगात नाही दम आणि चालला. दगड खाली माझा सख्खा भाऊ आहेस ना. माझ्या इस्टेटीत यायचं नाही. मला माझी इस्टेट पाहिजे. नाही आधीच सांगतो दादा मला माझी इस्टेट पाहिजे. अरे कसली इस्टेट हिंगाचं मला काय दिलं ना. मला माझी इस्टेट पाहिजे. अजिबात कशाला इस्टेट पाहिजे? नाही बरोबर इस्टेट का बरं पाहिजे? इस्टेट भांडणार आहे. मी पोरगा नाही होय. माझी आई नाही होय. अंगाला धक्का देऊ अंगाला धक्का देऊ नको म्हणजे. तू धक्का देऊ नको. वा 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 धुमाकूळ घातला तिथे. वा सई धमाल परफॉर्मन्स होता. विशाखे तू करायकी करताना जे तोंड करत होतीस ते अशक्य होतं. फार मजा आली त्याने. ओंकार मस्त. सावत्या व्हेरी नाईस. खूपच सुंदर. समर्पक सेट, समर्पक परफॉर्मन्स, समर्पक लिखाण, सगळं समर्पक. फार मजा आली. मस्त. वा वा खूप धन्यवाद मंडळी. थँक्यू. मंडळी झुंड या हिंदी सिनेमाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांच्याकडून झुंडविषयी थोडं जाणून घेऊया. सगळ्यात आधी गार्गीताई, तुमची निर्मिती असलेली ही पहिली फिल्म आहे, पहिली हिंदी फिल्म. तर हा विषय का निवडलात? नागराजला हा विषय त्याचा वाटला आणि अर्थात आम्ही सोबत पहिल्यापासून काम करतो तर आम्ही एकत्र असतो. ही फिल्म मी एक्झिक्यूट करणार होते आणि हळूहळू गोष्टी अशा झाल्या की आम्ही प्रोड्युसर पण झालो त्या कथेचे आणि मजा आली फिल्म करताना. खूप पहिली हिंदी फिल्म करतोय ह्याचं खूपच आणि तीही अमिताभ बच्चनसोबत. हे म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. खूपच वाटत होतं की अमिताभ सर समोर असताना असं वाटत होतं की आपण काहीतरी स्वप्नात आहोत आणि खरं नाही आहे हे. आणि 30 दिवस त्यांच्यासोबत शूट करायला आम्हाला मिळाले. त्यांना प्रत्यक्ष बघता आलं. हे खूप खूप भारी होतं आमच्यासाठी सगळ्यांसाठी. क्या बात आहे. हाऊ लवली. याच मुद्द्याला धरून मी नागराज सर तुमच्याकडे येते. अमिताभ बच्चन आणि नागपुरातले अगदी म्हणजे नॉन ॲक्टर्स यांना घेऊन तुम्ही ही फिल्म बनवली आहे. सो तो अनुभव कसा होता? मी सगळ्या नव्या लोकांबरोबर आणि खूप कम्फर्ट माझ्या पद्धतीचं काम करत असतो आणि डायरेक्ट बच्चन सर आहेत तर जरा असं वाटायचं की नेमकं कसं करायचं. आपली जी कामाची पद्धत आहे ती ह्यांच्याबरोबर नाही का लागू होईल का, सरांना काय वाटेल, तर त्याचं एक प्रेशर होतं. बच्चन साहेब आले की सगळा स्केल बदलतो आणि तो मला सारखी चिंता होती की साहेबांसोबत कसं वागायचं आहे आणि त्यांच्याबरोबर काय करायचं आहे. तर मी त्यांना सुरुवातीला जाऊन विचारलं एक दिवशी की सर म्हटलं की मुझे पता नहीं कि मैं आपके साथ मतलब मैं कैसे काम करूं आणि काय करू नेमकं. म्हणजे काय काम जसं करतं तसं करायचं. आम्ही येणार काम करून जाणार आणि तुम्ही हे करायचं. तर मला वाटलं माझी खेचतायत पण आश्चर्यकारकरित्या
बच्चन साहेबांनी इतक्या सहज बनले, तितक्या सहज आमच्या सेटवर वावरले. आम्हाला कधीही अमिताभ बच्चन आपल्या सेटवर बसलेत आहेत असं आमचं आम्हीच 3-4 दिवस खूप प्रेशर घेतलं होतं. तिथून पुढे अजिबात प्रेशर जाणवलं नाही. आणि खूपच उन्नत माणूस आहे, खूपच प्रोफेशनलिझम आहे. तर ते आणि अभिनय आणि ह्याच्याविषयी म्हणजे आपली काही लायकी नाही की त्यांच्या ह्याच्याविषयी बोलावं. फार मजा आली, कारण की मला 30-35 दिवस आम्ही सोबत काढले, ते काहीतरी अविस्मरणीय दिवस आहेत, अविश्वसनीय पण आहेत. त्यामुळे फार मजा आली बच्चन साहेबांसोबत काम करायला आणि हे पोरांच्या सोबत. आणि ह्यांच्याविषयी काय बोलणार मी, अजय अतुल आहेत म्हटलं की मला माहीत असते की गाणी खूप भारी होणार आहेत. आणि जी काही गाणी झालीत आत्ता खूप, म्हणजे मी तर खूप आनंद घेतला 1 वर्षभर. आणि आता लोकांना पण खूप आवडत आहेत गाणी. ॲब्सल्युटली, आम्हा सगळ्यांना गाणी खूप आवडतात. सैराट नंतर तुम्ही पुन्हा या फिल्म निमित्त एकत्र काम करतायत, काय सांगाल? मला आणि अजयला दोघांनाही नागराजबरोबर काम करताना खूप घरातलंच काम असल्यासारखं वाटतं. त्याच्याबरोबर जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा त्या गाण्यांचा रिझल्ट काहीतरी वेगळा असतो आणि त्यामध्ये त्याची एनर्जी असते, त्याची इच्छा असते आणि परमेश्वर काहीतरी वेगळं करून घेतो. म्हणजे मला आनंदाने एक सांगावंसं वाटतं की आम्ही T-Series बरोबर बरेच फिल्म केलेत, पण जेव्हा ह्या फिल्मची गाणी ऐकली भूषण कुमार, तेव्हा त्यांनी पण ॲग्री केलं की यार ये तेरे साथ ये असं अजय अतुल अलग कैसे साऊंड करते आहे. याचं कोड त्यालाही पडलं भूषण कुमारला. सो आता जेव्हा गाणी पहिली बाहेर आली आहेत, ती लोकांना आवडली आहेत. 2 वर्षाच्या या लॉकडाऊननंतर आमचा पहिला अल्बम कुठला तरी बाहेर येतोय. लोक नुसतीच विचारत होती तुम्ही काय करताय. तर ते आता या अल्बमने सुरुवात होती. आता त्याच्यानंतर चंद्रमुखी येईल आणि ते जे एक पाईपला बुच लागलं होतं ना, ते निघाल्यासारखं असं सगळी गाणी आता एकदम बाहेर येतील. आणि ज्या पद्धतीने सगळ्या रसिकांनी ही गाणी ॲप्रिशिएट केली आहेत ना, त्यांनी खूप बरं वाटतंय. बरं अंकुश, तुझ्याकडे येते. पहिली फिल्म तुझी, ती पण हिंदी फिल्म, आणि तेही नागराज अण्णांबरोबर, तेही महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत. कसा होता अनुभव मित्रा? नागराज सर और अमिताभ बच्चन सर के साथ मुझे काम करने में बहुत मज़ा आया. मैंने कभी सोचा नहीं था कि मैं इतने बड़े डायरेक्टर के साथ और बड़े महानायक के साथ काम करूंगा. मैंने कभी ऐसी ज़िंदगी में कभी सोचा नहीं था. जो चीज़ मेरे साथ घट गई, इसके लिए मैं नागराज सर को बहुत बड़ा धन्यवाद देना चाहता हूँ. और बच्चन सर के साथ काम करके मुझे इतना आनंद हुआ कि अपना समझ के काम किया उन्होंने हमारे साथ. हमको ऐसा महसूस ही नहीं होने दिया कि मैं बहुत बड़ा एक्टर हूँ करके. वाह. आकाश, तुझा अनुभव कसा होता? मी याच्यामध्ये संब्याचं कॅरेक्टर प्ले करतोय. म्हणजे मला खूप मजा आली ही करताना, कारण ही जी नागपूरची सगळी एक 20-25 पोरं नवीन आहेत आणि ह्यांच्यासोबत काम करताना म्हणजे ह्यांची पर्सनल लाईफच एक म्हणजे मोटिवेशन आहे माझ्यासाठी. म्हणजे प्रत्येकजण काही ना काही आयुष्यात सगळ्यांच्या घडते आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या मला. आणि हे कॅरेक्टर करत असताना एक नागपुरी कॅरेक्टर असल्यामुळे ते मी ह्यांना करायला सांगायचो की बाबा मला एकदा करून दाखवा. मग मी तसं ते टोन पकडायचो आणि तसं काहीतरी करायचा प्रयत्न करायचो. आणि याच ह्या सगळ्यांच्या मदतीने आणि अण्णा आणि सगळी पूर्ण टीममुळे माहिती नाही, आता बघू कसं झालं काम, पण नक्कीच तोडफोड करणारं कॅरेक्टर केलं आहे मी. ये बात सुपर. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आणि त्याआधी झुंड सिनेमाची टीम, तुम्ही आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कालच म्हणजे 4 तारखेला तुमची झुंड ही फिल्म रिलीज झाली आहे. झुंडसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. नमस्कार मंडळी. 2000 वर्षांपासून, प्राचीन मराठीपासून ते आजच्या मराठीपर्यंत विविध भाषेतील शब्द स्वीकारत जिचा अव्याहत प्रवास चालू आहे, अशा मायबोली मराठीतला अस्सल विनोद सादर करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, एका बँकेत चालू आहे फायर ड्रिल आणि त्या निमित्तानं इथं विनोदाचा जाळ करायला येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. या 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 पृथ्वीजी, प्लीज 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 कम इन, प्लीज कम इन सर, प्लीज कम इन. ही जी आमची बँक आहे ना, या बँकेमध्ये
हे काय सॉरी मॅनेजर साहेब सॉरी आम्हाला काय वाटलं ते आपल्या परब नाही का त्या गेल्या तिकडे ट्रान्सफर होऊन त्या आल्या की काय भेटायला म्हणून म्हटलं चला आपला गंमत करावी म्हणून जस्ट एक गंमत करायची जागा आहे ही नाही सॉरी गंमत करायची जागा आहे भाव करून राहिला तुम्ही सॉरी बँक आहे का शाळा आहे ही सॉरी जरा भान ठेवा कोण आलंय ते बघा इकडे या यांना भेटा म्हणजे गळ्यात नाही पडायची गळ्यात नाही हॅलो हॅलो हाय हे पृथ्वी प्रताप आहेत नाही नका ना तसं नाही हॅलो आणि हा आमच्या इथला स्टाफ आहे बुवा नमस्कार हा हे आज आपल्या इथे फायर ड्रिल करणार आहेत काय फायर ड्रिल म्हणजे आग लागल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी जे प्रात्यक्षिक केलं जातं बुवा कसा करायचा बचाव त्याला म्हणतात फायर ड्रिल आणि ते दाखवायला हे आलेले आहेत हे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत मेन ब्रांच कडून आलेले आहेत हा यांचं नाव आहे पृथ्वी प्रताप आणि ते जे आहेत त्यांची ओळख नका माझे सहकारी आहेत एवढीच ओळख पुरे त्यांना बस सर कशाला आधीच मार्च एंड आहे सर टार्गेटचं टेन्शन आहे त्याच कशाला ही बॅद फायर ड्रिल वगैरे बरोबर सर आणि ऍक्च्युली ना कस्टमर्सना कॉल करायची आमची हीच वेळ असते सर आता कधी करणार ना आम्ही आणि माझं काय म्हणणं आहे सर मेन ब्रांचवाल्यांना असं कोणाला पण पाठवायला नका ना सांगा माझं काय म्हणणं आहे त्यांना वाटल्यास खातेधारकांना पाठवायला सांगा काय आपल्याकडे तसे पण लय अकाउंट ओपन केले नाही जात मी काय म्हणते सर तुम्हाला जर एखादा अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही करू शकता एखादी एफडी ओपन करू शकता नाही तर मग याला बदल मी म्हणते इन्शुरन्स करायला काहीही गरज नाहीये मला याची मी इथे अकाउंट उघडायला आलोय का तर नाही आणि इन्शुरन्सची गरज नाही कारण कंपनी आम्हाला करून देते इन्शुरन्स नाही आणि एफडीज तर नकोच कारण तितके पैसे नाही आहेत माझ्याकडे नाही सर 4 रुपये असतील ना तरी सुद्धा बचत करावी आयुष्यात कायम बचत करावी माझी आजी कायम सांगायची बाळा 4 रुपये कमवावे 3 रुपये खर्चावे 1 रुपया रोजवावा बँकेचं अॅन्युअल गॅदरिंग आहे मग कशाला मला म्हातारी का करून दाखवताय आणि मुळात मी कशासाठी आलोय फायर ड्रिलसाठी मेन ब्रांचकडून मला इथे पाठवलेलं आहे का आग लागल्यानंतर काय करायचं किंवा आग लागू नये म्हणून काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे मला सांगा आग लागते कशी तिला काय लागायला आता माझं कसं आहे मी आपली एखादी नवी कोरी साडी घेतली की माझ्या सासूच्या तळपायाची आग मस्तकात जाते तिला काय होतंय तळफळाट होतोय तिचा त्याच्यासाठी तुला साडी घ्यावी लागते मी नुसतं कुणाकडे असं बघितलं तरी आग लागते काय थट्टा करताय बसा ना काय थट्टा करताय सॉरी सर माझं कसं आहे तुम्हाला सांगते म्हणजे मी ढोबळी मिरची खाली ना तरी पोटात आग लागते भग 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 होत राहतं गंमत चालू इथे नाही तुम्हाला कुठे कुठे आग लागते आणि तुम्ही कुठे कुठे आग लावता त्यासाठी नाही आले ते बँकेत आग लागल्यानंतर काय करायचं ते सांगायला आलेले आहेत ना एक्झॅक्टली एवढ्या तळमळीने तो माणूस सांगतोय ऐका ना बुवा ऐका म्हणजे थोबडं बंद ठेवा आणि कानाने ऐका नुसती बच करतात यांच्यामुळे कस्टमर पण येत नाही हो ते ऐकण्यासाठी मी आलोय का श्याम सर नाही मला प्रात्यक्षिक दाखवायचं मला ते दाखवू द्या तर इशारे करायला सांगितले का प्लीज लक्ष द्या ना फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी आग जी लागते त्याच्या मागची प्रमुख कारण काय म्हणजे समजा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते बरोबर किंवा एखाद्या ज्वलनशील पदार्थाने अनावधानाने पेट घेतला तर आग लागते करेक्ट शिवाय तुम्ही जे सिगारेट ओढता त्याची थोटकं तुम्ही अशीच न विझवता टाकता त्याच्याने सुद्धा आग लागते कोण सांगते कोण सांगते म्हणजे मीच सांगणार अजून तुमच्या तोंडाकडे बघून कोणी पण सांगेल फकाफक सिगरेटी फुकता म्हणून वर्ड बघा पार निव्वळ दगडी कोळशासारखे काळे फुटता झाले एक मिनिट पहिली गोष्ट मी सिगारेट ओढत नाही आणि दुसरी गोष्ट तुमचं माझ्या ओठांकडे का लक्ष आहे बाया मला काय करायचं तुमच्या वाटांकडे बघून बाया मला काय हौस आहे तुम्ही जेव्हा बोलायला जाता ना का आग कशी म्हणत तसेच बोलते असं बोलताना ना असं बोलताना त्यांच्या हिरड्या काळ्या दिसतात आणि ती होट पण काळ्या दिसतात म्हणून बाकी मी काय हाऊस आहे का मला तुमच्या वाटाकडे मला काही घेणं नाही एक लक्षात ठेवा मी सिगारेट ओढत नाही काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतोय मी इथे तुम्ही ती प्लीज ऐका येस तर आग
ज्या गोष्टींमुळे लागतात त्या गोष्टी कुठल्या, ज्वलनशील पदार्थ जे आपण म्हणतो ते कुठले बरे? हे काडीपेटी. करेक्ट. गुल. करेक्ट. त्याचा गुल जो असतो ज्वलनशील पदार्थ. करेक्ट. त्यात फॉस्फरस असतो. करेक्ट. त्याशिवाय कुठल्या? तर नेलपेंट रिमूव्हर. हो, तुम्ही बायका जे नेलपेंट वापरता, रिमूव्हर वापरता, त्याच्याने सुद्धा आग लागू शकते. परत आपली लायटर. त्याशिवाय मेणबत्ती. नाही, मेणबत्ती ज्वलनशील नाही, ती पेटवल्यावर पेटते की नाही? हो मॅडम, पेटवल्यानंतर तशा बऱ्याच गोष्टी पेटतात. तुमचा जो पलंग आहे ना त्याला पेटवलं तर त्याला बी आग लागून जाईल. पलंगाला पेटवायला काडीपेटी कशाला हवी? मी आहे ना. बँकेत आहे तुम्ही. यासाठी आलोय का आपण इथे? नॉन व्हेज तर मारते. यासाठी आलोय का आपण इथे? अरे लक्षात आहे त्यांच्याकडे. मी काहीतरी महत्वाचं सांगतोय. हे बायकांचं आहे ना. नाही, नका सांगू मला बायकांचं काही. मी जे सांगतोय आगीचं ते ऐका. तुम्ही बोला सर. पुन्हा करू नका तुम्ही. तर हे जे ज्वलनशील पदार्थ आहे त्याच्यामुळे आग लागू शकते. पण कधी कधी काय होतं, आपण पूर्ण काळजी घेतो पण तरीही आग लागते. अशा वेळेस जर आग लागली तर तुम्ही काय कराल? मला माझं तर काही माहिती नाही, पण बाया ही व्हिडिओ काढत बसते ती. म्हणजे तिला काही दिसलं ना का मोबाईल घेते व्हिडिओ काढते. लय फेड तिला व्हिडिओ काढायचं. आग लागल्यानंतर तुम्ही हे सगळं करायचंच नाहीये, व्हिडिओ काढायचाच नाहीये. आग लागल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी विचार करायचा. अरे असं विचार करत बसलो आणि आग आली आणि आम्ही पेटलो तर नाही, विचार करायचा म्हणजे तिथे बसून न्यूटन सारखा आता सफरचंद पडल्यावर ग्रॅव्हिटीचा काय करू असा विचार नाही करायचा. विचार करायचा म्हणजे हा विचार करायचा की बाबा आता आग लागल्यानंतर याच्यातून बचावासाठी मी काय करायला हवं, बाहेर पडण्यासाठी मी काय करायला हवं, हे करायचं. कळलं? सगळ्यात आधी जो काही एमर्जन्सी एक्झिट डोर आपल्याला दिसेल तिथून बाहेर पडायचं. कळलं? मला सांगा, या बँकेत एमर्जन्सी एक्झिट डोर कुठे आहे? हो. अरे काय बोलताय तुम्ही? हा, तो मेन डोर आहे, तिथून लोक येतात जातात. तो बघा, तो एमर्जन्सी एक्झिट डोर. म्हणजे हे आपत्कालीन स्थितीमध्ये कळलंय का? काय कळलंय मला सांगा. एक मिनिट. म्हणजे आता माझी निघायची वेळ झाली तर मी अशी पर्स घेतली. हा, मी अशी बाहेर पडले, बँकेतून बाहेर पडले, रिक्षा अशी आग मारले, मागे वळून बघितलं, अगं बाई आग लागली. मी परत बँकेत आले आणि इमर्जन्सी डोअर मधून बाहेर गेले. हा, अरे तुम्ही बँकेतून बाहेर गेल्या होत्या ना आग लागल्यानंतर, परत आतमध्ये काय आल्या तुम्ही? तुम्ही बोललात ना इमर्जन्सी डोअर मधून बाहेर जा. अरे पण तुम्ही बाहेर होत्या ना ऑलरेडी. अच्छा, मग तिथून पण जाऊ शकतो? अरे नाही, तुम्ही एक काम करा, आग लागली ना, बाहेर असाल ना तुम्ही, आतमध्ये घुसा तुम्ही. त्याच्यानंतर मग तुम्हाला बाहेर काढायला यांचे 4-5 लोक लागतील. 4-5 नाही हो, 10-15 माणसं लागतील. हसताय काय? हसायची नाही, लाज वाटायची गोष्ट आहे. सॉरी. बँकेला आग लागल्यानंतर तुम्ही जर बाहेर असाल ना तर ते बाहेर शिलगा. तिकडे चेटा, बँकेत नका येऊ. जळायचं आहे का तुम्हाला? नाही सर. सर सॉरी. पटकन तुम्ही संपवा सर. लक्षात घ्या, आपण आता फायर ड्रिल करणार आहोत. आपण एक महत्वाचं प्रात्यक्षिक इथे करणार आहोत. समजा आग लागली आहे बँकला, तर एक अलार्म वाजेल, फायर अलार्म. तो अलार्म वाजल्यानंतर तुम्ही लगेच इथून ही जागा रिकामी करायची. म्हणजे काय करायचं, पळत जायचं पार्किंग मध्ये, 10 मिनिट तिथे थांबायचं आणि तिथून मग पुन्हा वरती यायचं. कळलं? पण आता इथे खोटी आग लागलेली आहे त्यामुळे परत यायचं. जेव्हा खरी आग लागेल तेव्हा पार्किंग मध्ये 10 मिनिट थांबल्याने परत आगीत गेला असं करायचं नाही. कळलंय तुम्हाला? इथून निघायचं. आपण करूया हे प्रत्येक. जमेल सगळ्यांना? एक काम करा, आपापल्या जागेवर बसा. सर तुम्ही सुद्धा माझ्या केबिन. चालेल. आम्ही या बँकेत खातेधारक म्हणून आलेलो आहोत असं समजा. आम्ही इथे बसतो. जगताप प्लीज. आणि लक्षात घ्या, आता कामात व्यग्र आहात तुम्ही आणि अचानक आग लागणार आहे. मी 1, 2, 3 आणि अलार्म असं म्हणीन, त्याच्यानंतर तुम्हाला पळायचं आहे. ओके? आपण सगळेच एक मिनिट. हा सर, आम्ही रेडी आहोत. 1, 2, 3 अलार्म. अलार्म वाजला. चल ती बँकेत चप्पल राहिली. पत्ते घ्यायचे. पत्ते घेतले 30 रुपये माझे कालचे राहिले. ऐक ना, मी पटकन साडी बदलून येते, तुम्ही पुढे व्हा. तिकडे चला. उचला ते. आग लागली करताय. थांबा तिकडे. नुसता दांगडो लावलाय. आग लागली. अरे तो अलार्म वाजल्या तुम्ही निघायला पाहिजे होतं ना.
आम्ही तिकडे गेलो, पोहोचलो, पार्किंग मध्ये थांबलो, तरी तुम्ही दिसल्या नाही म्हणून परत आलो मी. हे काय निघतच होतो आम्ही. निघतच होतो का? एरवी तर आम्हाला खूप वेळ लागतो, आता तर आम्ही किती काय केली. हो का? सामान घेतलं पटापट. काय एवढी महत्वाची त्या बागेत होतो, पत्ते राहिले होते, म्हणलं बा पत्ते घे. नाही बँकेत पत्ते खेळता तुम्ही? पत्ते. हा बँक पत्ते खेळता अड्डा आहे का? नाही. आणि तुम्ही तुम्ही साडी चेंज केली बँकेत? हा नाही मी करणार होते, फंक्शनला जायचं होतं, मग तिकडे कुठे बदलायचं ना, म्हणून मग इकडे बदलून जाणार होते. अरे पण आपल्या बँकेत चेंजिंग रूम आहे कुठे? लॉकर रूमच्या इथं. लॉकर रूम हे विशाखाने सांगितलंय मला, लॉकर रूम मध्ये आपण चेंज करू शकतो बॉस. लॉकर रूम मध्ये तुम्ही चेंज करता? हा. अरे बापरे, कुठला दलिंदर स्टाफ ठेवलाय मी माझ्या बँकेत. अरे बापरे. नाही हे सर आहेत ना, यांनी यांचं प्रात्यक्षिक दाखवलं ना, मी तुमच्याशी महत्वाच्या बोलणार आहे. काय करू फायनल एकदम. हा नका करू तुम्ही. सर तुम्ही प्लीज सादर करता, सांगा तुम्ही प्रात्यक्षिक तुमच्या. नाही काही गरजच नाही. मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे की या बँकेला ना आग लागायलाच हवी. इथला स्टाफ जळून राख व्हायला हवा. सर नका ना असं बोलू. मला भारी उत्सुकता आहे. आग लागल्यानंतर काय बातमी कानावर येते माझ्या, मला भारी उत्सुकता आहे. प्रात्यक्षिक दाखवा ना. आम्हाला वाचवायला आलात तुम्ही. तुम्ही जर नीट सहकार्य करणार असाल तर मी पुढचं प्रात्यक्षिक करतो. आम्हाला वाचायचंय. अत्यंत महत्वाचं प्रात्यक्षिक असणार आहे. समजा तुमच्या समोर एखाद्या माणसाला आग लागली. समजा हे तुमचे सर आहेत, यांच्या शर्टाने अचानक पेट घेतला तर काय करायचं? काय जगताप सर कापड द्या. असं एखादं जाड कापड घ्यायचं, ते ओलं करायचं आणि त्या माणसाच्या अवतीभोवती असं गुंडाळायचं. बर. अच्छा. का? कारण आग जी असते तिला ऑक्सिजन लागतं. ऑक्सिजन मिळाल्यानंतर आग फोपावते, ती फोपावू द्यायची नाही. बर. पण मग घोंगडी टाकायची आणि अशा थपटा मारायच्या, आग विझवायची. पण मग सर एक प्रश्न होता, पण मग ते जे डिओड्रंट आणलंय त्याचा काय वापर करायचा? ऑफिसला मार. काय टेस्ट कंट्रोल करताना सर प्रश्न विचारते सर, असं भडकू नका. दिस इज रिडिक्युलस सर. ते डिओड्रंट नाहीये, दॅट इज फायर एक्सटिंग्विशर. ओके नका म्हणू. नाही ते कसं वापरायचं ते मी नंतर सांगतो. आता तुम्ही मला बीजे सांगितलं तेवढं आम्ही करू प्लीज. ही गोंगडी समजा इथे पडलेली आहे, ओली असेल असं समजूया. मी माझ्या केबिन. तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जा प्लीज. आग लागलेली मला. आपापल्या जागेवर. कामामध्ये व्यग्र आहात तुम्ही. व्यग्र. आणि तुमचे सर आतून ओरडत येतील आग लागली आग लागली. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार ते मला दाखवा. ओके प्लीज. येऊ का सर? या प्लीज या. 1 2 3. मॅडम तुमची ते अरे आग लागली. असं नाही मारायचंय. मारा ना. सर मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे, या बँकेला कधीच आग नाही लागली ना तर मी येऊन लावेन. असं नका बोलू सर. जाईन तिघींना. सर असं नका बोलू. मला राख वारे. सर नाही करायची मला फायर ड्रिल. सर आम्ही चल. सॉरी सर. आता त्यांनी सांगितलं तेच केलं आम्ही. आय विल फायर यू. क्या बात है, एकदम धांगडा परफॉर्मन्स. शेवटचा पंच पण फार छान होता, मस्त. प्रसाद दा. अत्यंत दाहक परफॉर्मन्स होता. साडी चेंज करून इथे मी संपलो होतो. आणि बायका करू शकतात, आय मीन होऊ शकतं असं. काय लिपस्टिक राहिलंय, डबे राहिलेत, कानातलं राहिलंय, बटवा राहिलाय, काय दागिने राहिलेत. साडी चेंज करून येते हे त्याचा सर्वोच्च बिंदू होता. म्हणजे कहर होता, कहर. फार मजा आली. बाकी तुमच्या तिघींचं आपापसातलं गिव्ह अँड टेक फारच अप्रतिम. आणि त्यांना तुम्ही दोघांनी दिलेली दात पण फार सुंदर. मजा आली. खूप धन्यवाद. मंडळी, आज खूप दिवसांनंतर तो जावई पुन्हा एकदा आपल्या बायकोसोबत येणार आहे त्याच्या सासऱ्यांच्या घरी. आज पुन्हा एकदा आपल्याला 30 डोरबेल ऐकू येणार आहे. आज पुन्हा एकदा तोच वेडेपणा होणार आहे. आणि आज पुन्हा एकदा तेच वाक्य आपल्याला ऐकू येणार आहे, शिवाली हे खरंय. बाबा
अगं बाबा चुकले तुझे. इथे इथे. नाही बाबा, हे बाबा पेंगताना दिसले म्हणून पळत पळत यांच्याकडे बाबा काय झालंय तुम्हाला? बाबा बोला ना माझ्याशी. बाबा बोला ना माझ्याशी. बाबा बोला ना. हळू तू 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 काय करतेस? तूच मारशील त्यांना. थांब जरा. मी बोलतो बाबांशी. बाबा बाबा काय झालं? काय झालंय तुम्हाला? बाबा बरं वाटत नाहीये का तुम्हाला? ताप? बाबा हो सांगितल्याशिवाय कळणार नाहीये. बोलून प्रश्न सुट. अरे देवा, आलं लक्षात. मी आलोच शिवाय. निशिम. चला. देवा. कोण? थांब माझ्या बरोबरच आलीयस. दार नको उघडूस. 3 महिन्यांनी आलो. हीच फालतूगिरी, हीच गुरुवा. काही फरक नाही. बाबा झालंय तुमच्या मनासारखं. आता मला सांग काय झालंय तुम्हाला? बाबा 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 सांगा ना. बाबा 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 नका ना रे अशी सुरुवात करू रे. काय रे? अरे तू सिरियस होतीस ना. आता पकडा पकडी. बाबा काय झालंय तुम्हाला? काय झालंय मला सांगा. मी मृत्यूपत्र बनवतोय असा मेसेज का पाठवलाय मला? बाबा बरं नाही वाटत आहे तुम्हाला? नाही बेटा. ताप आलाय? नाही बेटा. बाबा छातीत दुखतंय. अरे बेटा छाती इथे कशी असेल? आपण कितीही संकटात सापडलो तरी छाती कपाळात जाते का? काय झालंय तुम्हाला? सांगतो बेटा. मला काहीच झालेलं नाहीये. मी एकदम ओके आहे बेटा. बाबा मग कशाला मृत्यूपत्राचं काढलं तुम्ही? सांगतो. या बसा. या बसा बसा बसा. हे बघा जयाप्रदा बापू. जावई बापू ना बाबा. जावई 3 महिन्यांनी आलेला आहात. मोकळा श्वास घ्या. इंच न इंच बघा हा रंगमंच. छान वाटेल तुम्हाला. बाबा कसं आहे ना, बऱ्याच काळानंतर इथे येण्याचा आनंद काय असतो हे तुमच्यासारख्या इथेच पडीक असणाऱ्यांना नाही कळणार. जावे बापू. आशाने तुमची इथली पुढची डेट सप्टेंबर झाली आता. रिहर्सलला जुलै बनत होता तुम्ही. आता सप्टेंबर पर्यंत. बाबा झालंय तुमचं ते नंतर बोलत बसा ना. आधी सांगा ना बाबा काय झालंय तुम्हाला? इथे माझा जीव टिंगणीला लागलाय. बेटा जीव टांगणीला लागतो आणि टिंगणीला जीव लागत नाही बेटा. टिंगणी हा शब्दच नाहीये मराठीत. टिंगणी म्हटलं की डोळ्यासमोर काहीच येत नाही बेटा. सांगतो मी तुला सांगतो. होय मी तुला मेसेज केला की मला मृत्यूपत्र करायचं आहे. हो बाबा. पण त्याला कारण आहे बेटा. काय? सध्या जगाच्या आकाशात युद्धाचे ढग फिरतायत. म्हणजे बाबा? बस इकडे सांगतो बेटा. सध्या युद्ध सुरू आहे जगात. एक बोचकारेन नावाचा देश आहे. युक्रेन. युक्रेन. बोचकारेन हा देश आहे. हा बरं. युक्रेन नावाचा देश आहे. त्या देशावर रसिका हल्ला करतेय. रशिया हल्ला करतेय. अहो घाबरलोय आम्ही. मुद्द्याचं बोला ना तुम्ही. का हे तुम्ही मृत्यूपत्र वगैरे का पाठवलंय? हातातली कामं सोडून आलोय तो आम्ही. हिच्या हातात तर कुकर होता तुमचा मेसेज आला तेव्हा. तुमचा मेसेज बघितला, घाबरली आणि तसाच फेकला तो कुकर. तो जाऊन पडला माझ्या आईच्या पायावर. शिवाली हे खरं आहे? नाही बाबा. बाबा नाही. शिवाली हे खरं आहे? नाही बाबा. माझं चुकलं. तुझा कुकर माझ्या कैकेयीच्या नाजूक पायावर पडला. हे खरं आहे? एक मिनिट.
तुमची कुठली काही माझी आई आहे, तुमची कुठली काही नाही तसं नाही, पण हिला कळायला हवं. सांग मला, हे माझे संस्कार आहेत. हे माझे संस्कार आहेत. आज लोक काय म्हणतील, आज लोक काय म्हणतील. वो देखो हात का वो कुकर पाय को गिरा होगा, मुलं लडकी जा रहा है. नाही म्हणणार लोक. मी काय करायचं अशी नाही ऐकत. ओ बाबा, अहो नका ना बाबा. अहो बाबा काही कर. बाबा कमरेचा पट्टा नाहीये तो उड्या मारायची रशी आहे ती. रशिया? हो ना. काय बापले केत रे हे, काय बापले केत. कितीही कोणतीही परिस्थिती असली तरी त्याच्यात बिंडोकपणा जो काही आपला शाबूत ठेवतात त्याला तोड नाहीये साला. ये मेरी लडकी है. आज वाटू द्या. ओ बाबा कसं सांगू हो, दुसऱ्या पानावर आलो आपण. स्किटचा विषय सुरूही झालेला नाहीये. कधी होणार तो? बेटा हो, मला मृत्यूपत्र करायचंय. हा बेटा आता मी थकलो. माझी सगळी गटार थकली आता. काही गात्र थकतात. गटार का थकतील? तुमतील तुमची गटार जास्तीत जास्त. साधे साधे शब्द बोलता येत नाही ग माणसाला, आणि जगाला शहाणपणा शिकवायचा आहे. निमेश शांत बेटा, शांत. निमिष. बाबा दुःखद आहे. बाबा दुःखद आहेत. दुःखद नाही, दुःखात. प्रॉम्प्ट करून कसा फंबल टाकते का तू? प्रॉम्प्ट केलं मागून आणि फंबल. नाटक करतोय आपण. जस्ट मदत केली तिला. अरे कशाला मदत कर. अरे दुःखात असा शब्द आहे तो. तुला कळतं ना बाबा दुःखात आहेत? तुला कळतंय का ते मृत्यूपत्र बनवायला निघालेत? काय बनवायला तर? मृत्यूपत्र. मृत्यूपत्र बनवायला निघाले. हे अति झाला. पहिल्यांदा बोललीस ना मृत्यूपत्र, दुसऱ्या वेळी कसं विसरलीस? हा लॉजिक असलं पाहिजे ना. बाबा तुम्ही घाबरू नका. नाही बेटा. हो तुम्ही अजिबात घाबरू नका. हो बेटा. तो यम तुम्हाला न्यायला आला ना तर मी त्याला सांगेन माझ्या बाबांच्या ऐवजी मला घेऊन जा. शिवाली इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो बाबा खूप खूप करतेस. खूप. तुझ्या म्हाताऱ्या बापावर खूप प्रेम करतेस बाबा खूप 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 माझं ना बाबा. माझं डोकं फिरू नका दोघं. फुगडी खेळायला आलोय आपण इथं. फुगडी खेळायची आहे तुला? हा याच्यासाठी आलो आपण. मृत्यूपत्र ते फुगडी, काय प्रवास आहे हा? बरं आलायत ना, आता मुद्द्याचं बोलूया. मला ते मृत्यूपत्र करायचं आहे, तर तुमच्या काही ओळखीचं कोणी असेल, वकील बिकील, तर मला तुम्ही सांगा. नाही आहे, माझ्या ओळखीचा आहे, माझा मित्रच आहे. हा पण प्रॉपर्टीची लिस्ट करावी लागेल आधी आपल्याला. मी प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला, मग आपण वाटे करून टाकू. आहे? हो, आहे सगळे. हो घेऊन. अच्छा बरं ठीक आहे. बाबांची प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी कुठे? ही प्रॉपर्टी आहे माझी. ही प्रॉपर्टी मी हाडाची काढ आणि बोटांचा तुंतुणा करून कमवलेली आहे. कशाचा? बोटांचा तुंतुणा. तुम्ही काय ऐकलं? बोटांचा. मग झालं तो, मग काय प्रॉब्लेम काय? ठीक आहे ओके. बेटा हे 2 बेल्ट तुझे बेटा. हो बेटा, यातला प्रत्येक बेल्टनी माझ्या मुलीला मी कुत्र्यासारखं फोडून काढलं. बाबा त्याचा मला अभिमान आहे. 2 बेल्ट तुमचे, घ्या मजा करा. यातले 5 बेल्ट माझेच आहेत. 2 बेल्ट नका देऊ माझे परत. दरवेळी आलो ना की इथून काढून घेता आणि प्रॉपर्टी म्हणून ठेवलं इथे. आणि ही प्रॉपर्टी आहे तुमची. हे काय आहे? हा ही प्रॉपर्टी आहे. हो हे बेल्ट म्हणजे प्रॉपर्टी आहे. दुनियातले बेल्ट गोळा करायचे आणि त्याला प्रॉपर्टी. ही काय प्रॉपर्टी आहे ग? फालतू प्रॉपर्टी. माझ्या बाबांनी कबाडी कष्ट करून ही प्रॉपर्टी जमवली आहे. करेक्ट. कबाडी कष्ट करण्याचीच लायकी या माणसाची, आणि त्यांनी हीच प्रॉपर्टी मिळू शकते. तुम्हाला वाटत असेल ना माझ्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाही, हे तुम्हाला वाटत असेल. नाहीच आहे. मी आजपर्यंत एक गोष्ट डिस्क्लोज केलेली नाहीये, आता तुमच्या समोरही सांगतो. काय? म्हणजे उत्तराखंडमध्ये 3 एकर जमीन आहे. कुठे? उत्तराखंडमध्ये 3 एकर जमीन आहे माझी. आणि चंदीगडमध्ये 5 एकर जमीन आहे. सकाळपासून भेटलं नाही कोणी. यंदा काय झालं अचानक? निमिष राहतं घर भाड्याचं आहे तुमचं.
आणि बाहेरच्या राज्यांमध्ये तुमच्या जमिनी आहेत? कुठला कॉन्फिडन्स आहे? हे निमिष, अरे बाबा खरं बोलतायत, त्यांच्या जमिनी आहेत. बघ बघ. उत्तराखंडला 3 एकर, चंदीगडला 5 एकर. बाबा तुम्ही सिरियसली बोलताय? इथे तुमची प्रॉपर्टी आहे? हो बाबा, हो या 2 राज्यात, क्या बात आहे, मला कल्पनाच नव्हती याची. अजून कुठे प्रॉपर्टी आहे तुमची? गावाला एक धरण आहे. काय? हो. धरण आहे? समोरचा टॉवर दिसतोय? हा हो. येस. टॉवर? येस. बाबा टॉवर तुमचा आहे? नाही टॉवर दिसतोय का एवढंच विचारलं. मग ते गावाला धरण आहे ते पण आहे एवढंच सांगितलं, म्हणजे दुसरं काय इन्फॉर्मेशन. मी कसं काय करू तुमचं? हे पण असलंच आहे ना? नाही ही जमीन आहे. ही 3 एकर आणि चंदीगड 5 एकर ही आहे. हे सिरियसली बोलताय? ही सिरियसली आहे. कुठे त्याचे पेपर्स कुठे आहेत? हे घ्या देऊन टाकली. एकदा दिली आपण परत घेत नाही, देऊन टाका. हे काय? मागे सही करतो पाहिजे तर. हे पेपर्स त्याचे. आपण कसले पेपर्स? हे प्रॉपर्टीचे, देऊन टाकले. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, घेऊन अरे टाका. उत्तराखंड आणि हे तुम्ही नकाशात दाखवता आणि हे पेपर्स आहेत तुमचे? या राज्यांमध्ये जाऊन बुकले ना मी तुम्हाला. निमिष, मी बाबा आहेत ते माझे. याचीच लाज वाटली पाहिजे. अभिमानाने सांगू नको, हा बाप आहे, याची लाज वाटली पाहिजे. बहुत हो गया तुमका रे, बहुत हो गया तुमका. बाबा हमका रे प्रॉपर्टी, हमका नहीं क्या है? हमका रे प्रॉपर्टी नहीं है. इधर एक सेकंड, 2 का पैर के ऊपर आ. हिंदी बोलो. हम आते हैं. हिंदी का बोलता यार? मार्को है करता है तुम. अभी तुमको दिखाता है. काही नाही, एवढं काही झालं नाहीये. करू दे, ड्रामा करू दे. माझी प्रॉपर्टी म्हणजे पेपर्स. हे काय? 34चा रिझल्ट आहे माझा. याचं काय करू मी? गुंडाळी करा आणि ठेवा बॅगेत. मी कसं सांगू? ले लो. हमला का एक बार दे दिया हम कपल लक है. एक बार दे दिया हमका नहीं करने का. बाबा ही एवढी जुनी वस्तू तुम्ही अजून पण सांभाळून ठेवली आहे? बेटा या जुन्या वस्तू असतात ना, त्याच्या मागे एक दैदीप्यमान इतिहास असतो. अरे बाबा. आणि इतिहास आपल्याला काय शिकवतो? काय बाबा? इतिहास शब्दातच लाफ्टर आहे. हास. इतिहास म्हणजे पर डे. म्हणजे इतिहास पर डे घे. इतिहास पर डे घे. इतिहास पर डे घे. कळलं का तुला बाळा? बाबा किती सोप्या पद्धतीने इतिहास समजावून सांगितला तो तुम्ही मला. असंच असतं बेटा. भूगोल म्हणजे काय बाबा? भूगोल. हा. हो. बापरे. मग असं असतं ते. काय कळलं बापरे? बापरे मध्ये काय कळलं तुला? भूगोल म्हणजे काय? निमिष बाबा बोलले ना. काय? भूगोल म्हणजे आ म्हणजे भूगोल. हो, आ म्हणजे भूगोल, म्हणूनच ही अशी मार्कशीट आहे. काय आहे हे? काय मार्क आहे तुमचे? विज्ञान 3 मार्क. 3 मार्क असतात कोणाला विज्ञानात, आणि गणिताच्या पुढे हाड असा रिमार्क दिलाय शिक्षकांनी. ही लायकी तुझ्या बापाची. हे असं मार्कशीट असतं का कोणाचं? ही मार्कशीट आहे? माझी 10वीची मार्कशीट आहे. ती मला NGO ला डोनेट करायची. तुझ्या बापाने डोनेट केली का रे? मार्कशीट कोण डोनेट करताय? कसा आहे का तू बाप? कसा आहे का? काय येतो मी दरवेळी इथे? बेटा हे बघितलंस का तू? काय बाबा? हे बघ. काय बेटा हे तुझी खाबर पणजी होती ना, तिची कवळी आहे ही बेटा. हे पाया पडते बेटा, पाया पड. बेटा खूप मोठी होती ती. तुला ती बादशाची अनारकली माहितीये का? ती होती? नाही, तिच्या मागे 3ऱ्या रांगेत ती नाचायची बेटा. खूप किळसवाणं नाचायची. त्यामुळे बादशाह तिला 3 महिन्यातून एकदाच बोलवायचा. हे 3 महिन्यातून का? 2 महिन्यातून बोलवू शकतो. 3 महिन्यातून 3 महिन्यातून का? 3 महिन्यातून का? अरे नाही, किळसवाणी नाचायची. बस. खरंच शिवाली ती किळसवाणी नाचायची. म्हणून तर बादशाहनी काय केलं? पहिल्यांदा तिला चिणलं आणि मग अनारकलीला चिणलं. असं झालं बेटा. आणि हे बघितलंस का? अजून एक गोष्ट. माझ्या आजोबांची कावळा. दात किडले होते त्यांचे तंबाखू खाऊन. नमस्कार कर त्यांना. नमस्कार करू बेटा.
नमस्कार. तुझे आजोबा होते ना, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आणि बाबा किती वेळ आले होते ते? बरोबर हीच लायकी यायची. मला 100 मीटरची स्पर्धा होती का धावण्याची ती? हा, पाया पड बेटा, पाया पड. आजी, आजोबा. हे बेटा, ही आजी होती, हे आजोबा होते. बघितलं काय कोणाला नाही? कोण आलाय? आवाज होता आजोबांचा. मी बीपीची गोळी घेतली का? हो, बीपीची गोळी घेतली. काय आहे तुम्ही इथे? काहीतरी पॉइंट आहे का इथे येण्यात? काय बीपीची गोळी घेतली? बीपीची गोळी. चल. बाबांना वाईट असं काय करताय? शिवाली आली आहे. अरे माझं बोलो की शिवाली. वय 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 वय. क्या बात, अफलातून परफॉर्मन्स. प्रसादा. हा वा वा वा, बहारदार, वंडरफुल, अफलातून सिरीज आहे ही, अफलातून. निमिष, वंडरफुल वंडरफुल. तुझी एनर्जी या सिरीजला कायम बूस्ट करत असते, त्याला फुलवत असते. सम्या, मला जर का आज या क्षणी लोकांना विचारलं तुमच्या कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत, काही माझ्या होत्या त्या मी विकल्या, इथून पुढे काय होईल मला माहीत नाही, पण एक प्रॉपर्टी माझ्याकडे आजपासून मरेपर्यंत आहे, ती म्हणजे तुझा ह्युमर. आणि ती अशी प्रॉपर्टी आहे की त्यात मी कधीही राहायला येऊ शकतो आणि कितीही वेळ राहू शकतो. आणि हक्काने सांगू शकतो की नजर जाईल तिथपर्यंत एकर या प्रॉपर्टीचे माझे आहेत. मी त्यात वावरलेलो आहे, मी त्यात वावरतोय आणि मी त्यात वावरणार. क्या बात आहे समय. मला असं वाटतं की वर्षानुवर्ष इथून पुढे तुम्ही ही सिरीज करत राहा. तुम्ही कितीही वर्ष करत राहिलात तरी ती जुनी होणार नाही, ती कायम कवळीच राहील आणि ती कवळी तुला या 2 कवळ्यांबरोबर वापरता येईल. खूप मजा आली, खूप मजा आली. सई, पैसा वसूल परफॉर्मन्स होता. एकतर खूप दिवसांनी शिवाली हे खरं आहे हे कानावर पडल्यावर आम्ही तृप्त झालो अक्षरशः. फार सुंदर, फारच सुंदर. माझी प्रॉपर्टी म्हणून बेल्ट्स घेऊन आलास आम्ही संपले समीर दादा. अशक्य. बस जीते रहो और हसाते रहो, एवढंच म्हणेन मी. शिवा क्रेझी. मला असं वाटतं या मंचाचं स्पिरिट हे आहे की निमिष नाही तर ही सिरीज होत नाही. त्यासाठी आपल्या मेकर्सना पण आपण तितकंच क्रेडिट दिलं पाहिजे. आणि ही खूप भारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की निमिष तू ह्या सिरीजचा, या मंचाचा अविभाज्य घटक आहेस हे यावरून लक्षात येतं. आणि आय थिंक त्याच्यावरून आमचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला कळत असेल. मस्त झाला परफॉर्मन्स. क्या बात. पालकांचं शंका समाधान करण्याच्या नादात 2 शिक्षक होत आहेत असमाधानी. तर मंडळी, विनोदाची सभा भरवायला आता इथे येत आहेत जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, सातारचा विनोदी तारा रोहित माने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. धन्यवाद धन्यवाद. अशीच पालकांची उपस्थिती राहू दे मीटिंगसाठी. हां, तुमच्या पाल्याची जी काही प्रगती आहे ती अशाच मीटिंगमधनं कळणार आहे आपल्याला. सो येत जा अधूनमधून शाळेत. हां, धन्यवाद. तुमची शिवाली हुशार आहे, छान गाणं म्हणते. बरं, या. चला मॅडम, येऊ का मग? या. धन्यवाद. या. येतो, चला. नमस्कार सई मॅडम. राम राम. हो प्रसाद सर. राम राम. आज मी रोमॅन्टिक रोल करणार आहे. अरे वा. म्हणजे या स्किट मध्ये रोमांस करायचा आहे मला. तसं याच्या पहिले 2-3 स्किट मध्ये मला रोमॅन्टिक रोल होता. रिहर्सल डेले सरांना डायरेक्ट बदलून टाक. हे मॅ, तुला जमणार नाही, तू याचा कर, तू त्याचा कर. काय बोलणार, पण हा रोल मी सोडणार नाही आहे, लक्षात ठेवजा. हा, आणि नशीब एवढं माझं चांगलं आहे का कालपासून जेव्हा देल तो रोल तर आतापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत उभा आहे तोपर्यंत मायाच राहिलाय.
आता आमच्या शाळेच्या रसिका वेंगुर्लेकर मॅडम आहे, त्या मूळच्या गुजरातच्या आहे. हा खरंच, म्हणजे त्यांना गुजराती आलं नाही म्हणून गुजरातवाल्यांना हाकलून दिलं. हा, आणि ते बोललेले मराठी वाटतं म्हणून महाराष्ट्रात स्वीकारले त्यांना मी आज सिनेमाले नेणार आहे, मर्डर नावाचा. 2 तिकीट काढले आणि मी तर असं ऐकलंय बाबा त्या मर्डर सिनेमामध्ये ना 17 किसिंग सीन आहे. हा, 17 पैकी एका सीनले बी मॅडमनं जर का माझ्याकडे प्रेमानं पाहून घेतलं ना तर जिंदगी सफल होईल जाईन बाबा डायरेक्ट मिळवली. पण हे सगळं करायला तुमच्या बेस्ट लकची गरज आहे. ऑल द बेस्ट. बस आता मी मारतोच मैदान. पाटील सर, तुम्ही काही काम होतं का? झाली पालक सभा झाली? हो, आताच झाली. हे काय आता पेपरच आवरते. हा का? काय प्लॅन आहे पुढचा? प्लॅन असं काही नाहीये, आता इथून घरीच जाणार आहे. सिनेमाला चालता? अगं बाई, अगं हे म्हणजे नाही, नको. घरी वेळेत जावं लागेल ना. काय वेळेवर जाऊन करणार आहे? तुम्हाला नवरानी मला बायकोनी, हे तुमची आई आहे बिचारी, थोडासा उशीर झाला तिला सांगून द्या की बा शाळेचे काम होते, झाला उशीर, हे का नाही? नाही, तसं सांगता येईल घरी. हा, पण आपल्या दोघांना एकत्र असं बाहेर कोणी पाहिलं तर? लग्न करून टाकू ना. आमच्या जळगावकडे असं राहतं वापस. मॅडम आपण आहे ना सिनेमाला जाऊ पहिले, मग वडा खाऊ, मग लस्सी पिऊ, आणि मग तुम्हाला जे आवडतं ना उसाचा रस तो बी पिऊ बा. चालेल, तशी भूक लागलीच आहे. अरे पण फक्त पिक्चरच बघू. हा, नाही म्हणजे लग्नाची घाई नको, ते बघू हळू हळू हळू. नाही चालेल ना, मी कोणता घायकुतीले बा एकदम. हा, आपण जाऊ पिक्चरले, वडा खाऊ, लस्सी पिऊ, जीव थोडासा थंड होईल त्याच्यामुळे. असं म्हणताय? हा, मी बऱ्याच दिवसात पिक्चर पाहिलेला नाहीये. काय सांगताय? चला ना मग निघायचं का बाबा? मी आले. चला ना. चला मॅडम, जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. हा, बोला ना, बोला. आपण नमस्कार, मी रोहित माने. सर नमस्कार. 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 दत्तूचा वडील मी. अरे बापरे. हा, बरोबर, दाढीवरून ओळखू येत आहे. आता दाढी सेम सेम आहे. नाही, कसं आहे ना, दत्तूची आई येते, तुम्ही पहिल्यांदाच आलात ना. हो, मी पहिल्यांदा आलो होतो. पण याच्या आईला दाढी नाहीये. तुम्हाला येते होय दाढी? तुम्हाला दाढी येते का? नाही. मग ह्याच्या आईला कशी येईल? नाही सर, नाही मॅडम. नाही, मला म्हणायचं होतं की दत्तू आईवर नाही गेला, तुमच्यावर गेला. दाढी येते. तेवढा आहे, बापा गेले बरं दाढी. बरं ठीक आहे ना सर, काय काम होतं लवकर बोला थोडस. काम म्हणजे अहो, तुम्ही ते पेपरात दत्तूला 21.5 मार्क दिले ती. दत्तू म्हणून होता 22 मार्क आहे ती म्हणून. ते अर्धा मार्काचा काहीतरी गोळ आहे, जरा बघता का परत? नाही, माझ्याकडून असं सहसा होत नाही. टोटल माझी बरोबर. नाही, असू द्या, माझं गणित चांगलं आहे, मी टोटल मारतो. बघा जरा, म्हणजे एकदा मी चेक करून बघा. हे कोण म्हणजे मिस्टर आहेत का तुमचे? नाही, मिस्टर. नाही, आमच्या बाईंचं लग्न नाही झालं, आमच्या बाई एकट्या आहेत. तुम्ही मार्क वाढून घ्यायला आले होते ना. हे बघा, याच्यामध्ये ना 21.5 आहे, टोटल फायनल आहे ती. मॅडम 21.5 कन्फर्म आहे. बघितलं, मी म्हटलं होतं ना माझ्याकडनं सहसा चूक होत नाही. आणि हे जे 1.5 मार्क आहेत ना, ते मी निबंधाला ओढून ताणून दिलेले आहेत. बघा, आता निबंधाचा विषय काय होता? माझा आवडता प्राणी. आणि तुमच्या दत्तूने काय लिहिलंय? माझा आवडता प्राणी ढेकूण. आणि पुढे बघा काय लिहिलंय? माझी आई माझ्या बाबांना ढेकूण म्हणते. आणि खाली तुमचं वर्णन लिहिलंय. आता काय बोलायचं सांगा? पेपरात नका मारू. हे बघा, पाल्याचं जे काही आहे, चुका आहेत त्या दाखवणं आमचं काम आहे. म्हणून निबंधाचा शेवट बघा कसा केलाय. अशा रीतीने आमचा ढेकूण मी झोपल्यावर माझ्या आणि आईच्या पांघरुणात घुसतो. नका मारू. काल मारताय त्या लेकराला. समजून सांगा. समजून काय सांगायचे तो? समजून. आणि तू काय करत असतेस रे?
2 वाजेपर्यंत काय करतेस? काय करतेस? त्याच्यावर पण मी निबंध लिहिणार आहे एके दिवशी. निबंध लिहित बापाच्या आबरू काढले हिथं लगा बरं पेपरात लिहिता येईन. अहो नका मारू तुम्ही ना, घरी घेऊन जा त्याला. काय करायचं ते करा. बघ तू जातात चल. मारू नको. चला चला मॅडम लवकर आठवण पिक्चर सुरू होऊन जाईल ना. चला. पण बराच उशीर झालाय, पिक्चर चुकणार नाही ना? नाही ते मर्द्या हो, आपण ना खायचा वडा पॅक करून घेऊ आणि फक्त लस्सी मारून पटकन बसू पिक्चर. असं म्हणता? चला चला तुमची पर्स बिल घ्या पटकन. आतमध्ये ठेवून आले. नाही पड द्या हो. स्टाफ रूम मध्ये ठेवला. तुम्ही चला पटकन. चला पुढं या या या. मॅडम मी काय म्हणतोय? आता काय म्हणताय? बोला. ह्याला युक्रेनला पाठवता येईल का? युक्रेनला कशाला पाहिजे त्याला? नाही ह्याला द्या पाठवून युक्रेनला. अरे का बरं? नाही कळू दे की ह्याला माणसाची जिंदगी कशी असती, माणसं कशी जगते ती, कशी नाही ती जगत. नुसतं बोंबला थिंडतंय जोय. हा पुस्तकाचं तोंड बघत नाही. हा कसं व्हायचं? बरोबर आहे. कोण होणार आहे मोठं येऊन? मी बोलेन त्याच्याशी. नाही बोलू नका तुम्ही. ती टेस्टिंग का काय असतंय, मोठं झाल्यावर आपण काय होतोय ती करा घ्यायचं. ती ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात, कल चाचणी. ते करता येईल आपल्याला. आपण करू. लगेच करून घ्या तुम्ही. नाही आताच करून घ्या. मला कळलं पाहिजे. डोक्याला ताप झाला. ऐका दत्तूचे बाबा लगेच नाही करतायत, पण मी बोलते, मी समजावते त्याला. दत्तू बाळा इकडे ये. असं नाही करायचं. मोठं व्हायचंय की नाही, अभ्यास करायचा. मोठं होऊन कोण होणार आहे दत्तू? मला मोठं होऊन पाटील सरांसारखं व्हायचंय. वा बघितलं का, अशी दळबद्री उत्तर देते. एक मिनिट दळभद्री म्हणजे काय? पाटील नाही तो माझ्यासारखा होणार म्हणजे याच्यात दळभद्रीपणा आला कुठून? अरे तू माझा आदर्श घेतो ना मॅडम. काय प्रॉब्लेम आहे यांचा? आपण पाटील सर मला माहित नव्हतं. लक्ष द्यायचा विचारा ना. हरकत नाही. का बाळा का असं पाटील सरांसारखंच व्हावं असं का वाटतंय तुला? कारण ते सगळ्या लेडीज टीचरांची लाडकी आहेत. बघितलं का? हा सगळ्या. अजून कोणाचे लाडके आहात तुम्ही? मी कोणाचंच नाही. मग हा खोटं बोलतोय? नाही तुमच्याशी मी बोलते. नाही ऐका ना तुमच्याशी तुम्ही या आता. आपण त्याची कल चाचणी नंतर करू. लवकर करून घ्या बरं का, डोक्याला ताप झाला. नाही करू ना आपण. या चल तुम्ही जा. चल तू जा लय हू करू नको. मारू नका मॅडम. करा थोडीशी. मला नाही यायचंय तुमच्या बरोबर. काय झालं मॅडम? काय झालं? कुठल्या लेडीज टीचरांशी बोलायचं असतं तुम्हाला? नाही हो मी नाही बोलत. नाही तुम्हाला सिनेमाला जायचं ना, जा त्या देशपांडे बाईंना घेऊन जा. नाही काही परत बाईंना विचारा. नाही तर देशपांडे बाई आहेतच. नाही मॅडम मी फक्त छान गोड बोलतो आणि माझं काम करून निघून जातो. काही गोड बोलायचं असेल तर फक्त माझ्याशी बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. मी कसं आहे वा जास्त काम पडत नाही. जेवढं पडतं तेवढं ठीक आहे का नाही? मी आपलं गोड बोलतो काम काढून घेतो. शेवटची वॉर्निंग देते मी तुम्हाला. चालतंय चला. एक राहिलं होतं विचारायचं. आता काय राहिलंय? तुम्ही शाळेत एवढा फंड कसं काय घेता हो? आम्हाला परवडलं पाहिजे. नाही सारखं पैसे घेताय तुम्ही. नाही मला सांगा, तुम्ही दिवाळीचा फंड घेतलाय, तुम्ही इमारतीचा फंड घेतलाय, बरोबर आहे तुमचं. भाऊबीजेचा फंड घेतलाय. बरं आताच तुम्ही गॅदरिंगचा बी फंड घेतलाय. एवढं फंड कसली घेताय तुम्ही? अरे आम्ही फंड नाही घेत. फंड शाळा घेते. मुख्याध्यापकांना जाऊन विचारा ना. एकदाच काय ते विचारून टाका ना. घडी आमच्या डोक्यावर का नाचायला येतात तुम्ही? हे का बरं एवढं कडक होते? कडक होताय म्हणजे? पाटील सर कडक होताय म्हणजे काय? साधे विचारलंय. अरे साधं विचारलं तर एकचदा विचार ना. काय विचारायचं आहे ते? तुझ्या पाय पिक्चर बॉम्ब लिहिन ना माझा. सर पिक्चरला जायचं होतं तुम्हाला? ते आधी सांगायचं नाही. मग कितीचा पिक्चर आहे? 6 बोंबाला लागा पिक्चर तुमचा. 6 वाजून गेलेला का? बरं जाऊ द्या. बरं झालं आठवण केली पिक्चरची. माझी 6:30च्या शोची तिकीट आहे ती. ए दत्त्या चल बाबा. आय वाट बघत असेल परत बोंबलत बसेल. त्याच्या आयला आलाच नाही म्हणून तुम्ही. येऊ का मग बाई? पिक्चरला चाललोय आम्ही. येऊ का सर मग? पिक्चरला जातोय आम्ही. पिक्चरला जातोय. बाय 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 बाय. चल ढेकणाचं अजून ढेकणाचं. मॅडम पिक्चर चाला. कोणासमोर काय बोलायचं काही कळत नाही. अक्कलच नाहीये तुम्हाला. जा बाकीच्या बायकांची गुलुगुलू करा. मला बोलायचंच अरे एकच सीट रोमॅन्टिक भेटलं होतं ते तर पुरं करा. ओ मॅडम
छान होतं हे रोमॅन्टिक स्किट. ऐकूया हासरसे काय म्हणतात. सई, मस्त झाला परफॉर्मन्स. बाप आणि लेकाची जोडी फारच आवडली. अगदी बाप लेक वाटताय आणि तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं सगळं तसंच होतं. फार मजा आली तुम्हाला बघताना. रस्सा मस्त, सुपर्ब, खूप सुंदर बेरिंग होतं. सुरुवात खूप काही काही जागा अप्रतिम घेतल्यास, मजा आली आणि दिसतेस पण फार गोड. मस्त. हेमंत दादा, मी अशी प्रार्थना करते की पुढच्या वेळेला तुमचा सिनेमा आणि तुमचा शो सगळं वेळेत होऊ दे आणि वारंवार तुम्हाला अशी रोमॅन्टिक कॅरेक्टर्स मिळू देत आणि ती सक्सेसफुल, एकदा सक्सेसफुल होऊ दे. मला आनंद होईल. मस्त परफॉर्मन्स, मजा आली. वा वा वा, सुपर्ब, धन्यवाद. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.